viva voce by many universities. He has bagged research funding from DST, AICTE, UGC, ICMR, and Pune University worth rupees 1 crore 15 lakhs. Being an excellent orator and teacher, he has delivered over 165 lectures in the country as well as in many countries in Europe, Middle East, Gulf, and the US. He has received 17 awards till date, including Best Teacher Award as well as 8 Best Research Paper Awards. He has held many positions at the Savitribai Phule Pune University, which includes being a Dean of Pharmacy Faculty. He was a member of Academic Council, member of Faculty Council, member of Board of Studies, member of BCUD Subcommittee, member of Academic Subcommittee, member of Research Subcommittee, member of Exams Reform Subcommittee. He also holds certain positions at Dr. Babasaheb Ambedkar Technological University, which include being a member of the Executive Council and member of Board of Examinations. He is a member on inspection panel of Pharmacy Council of India, that is PCI, and National Board of Accreditation, that is NBA Delhi, and universities like Pune University, Gujarat University, Dr. Babasaheb Ambedkar Technological University, and Mumbai University. He also has held positions at national level, which includes being a joint secretary of a Western Zone for the National Body of Association of Pharmacy Teachers of India, that is APTI, and being a joint secretary of LOC, that is 54th Indian Pharmaceutical Congress Pune in 2004. Now, I request Dr. Jain sir to please start his session. Thank you. Thank you, madam. Am I audible? Yes, sir. You yes, yeah. Thank you. पूज्य पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ, पूज्य दानशूर काकुशेट उद्रेशी साहेब, पूज्य तातासाहेब बुरुस्ते यांना नमन, वंदन व पुण्यस्मरण. आदरणीय भावना प्रणाम. आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर रवींद्रजी सेठिया यांनाही प्रणाम. सर्व आदरणीय विश्वस्त सचिव श्री, शिक्षकगण, मान्यवर, श्रोते व विद्यार्थी मित्र यांना नमस्कार. या मालिकेची संकल्पना बहुंचीच, तशी ही प्रथमच ऑनलाईन मालिका संस्था स्तरावर आयोजित करण्यात आलेली आहे. या अगोदर येथे आजवर अनेक बरेच वर्ष बरीच व्याख्याने झाली आणि अत्यंत नामांकित वक्ते येऊन गेलेत, हे आपण सगळ्यांनी बऱ्याचदा पाहिले आहे आणि बऱ्यांनी आपल्याला मोहितही केलेले आहे. या पुष्परूपी स्मरणिकेचे नियोजन करताना मला या व्याख्यानांची महती कळाली. आजचा विषय आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर साहेबांनीच नक्की केलेला आहे आणि तो हेल्थ आणि फार्मसीशी निगडीत आहे. सर्वप्रथम डॉक्टर साहेबांचे अनेक आभार, कारण त्यांनी फारच कमी वेळ असताना माझे आमंत्रण स्वीकारले. मी यावर फक्त अर्धा तासच बोलेन. खरं म्हणजे मी पाया रचेन आणि पूर्ण इमारत बांधून त्याला आकार डॉक्टर साहेब देतील. माझे भाषण थोडे शास्त्रीय असेल, पण सुबोध बनवण्याचा प्रयत्न करीन आणि हे स्लाइड प्रेझेंटेशन पद्धतीने मी आपणास सादर करीन. आजचा विषय आहे निरोगी आयुष्य, दीर्घ आयुष्य, लिव्हिंग हेल्दी, लिव्हिंग लॉंगर. मी थोडक्यात यासाठी 10 गुरुकिल्ल्या सांगणार आहे आणि त्यानंतर 5 वस्तू अशा सांगणार की ज्या करू नयेत. ते न केल्याने सुद्धा हे साध्य होऊ शकतं. बाकी मग याचं विस्तृत वर्णन डॉक्टर साहेब करतील, कारण की त्या या फील्डमध्ये अनेक वर्षापासून आहेत. त्यांना प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. त्यांचं ट्रेनिंग सुद्धा डॉक्टर इन मेडिसिन, इंटरनल मेडिसिन असं झालेलं आहे. ते कन्सल्टंट आहेत आणि नामांकित असे आणि यशस्वी असे डॉक्टरही आहेत. आजचा विषय आहे लिव्हिंग लॉंगर, लिव्हिंग हेल्दियर.
अगोदर मी लिव्हिंग हेल्दियर लिव्हिंग लॉंगर म्हटलो, पण लिव्हिंग लॉंग झाल्यावर सुद्धा वन शुड स्टे हेल्दियर टू एन्जॉय इट, म्हणून त्याला लिव्हिंग लॉंगर लिव्हिंग हेल्दियर असं सुद्धा म्हणूया. सर्वप्रथम व्हॉट इज इम्पॉर्टंट इज टू बी हॅपी. आनंदी राहण्याचे अनेक फायदे आहेत. शास्त्रीयरित्या जर आनंदी राहिलो आपण तर मेंदूत उपयुक्त असे बायोजेनिक पदार्थांचे उत्पादन होते, ज्याला आपण न्यूरो ट्रान्समिटर्स किंवा कॅटाकोलामाइन्स असं म्हणतो. आणि हे झाले तर शरीराची कार्यक्षमता व आरोग्य चांगले राहतात. आजारांपासून सुद्धा आपल्याला संरक्षण मिळते. आपण जर हॅपी राहिलो नाही, आनंदित राहिलो नाही, तर वेगळ्या प्रकारचे बायोजेनिक पदार्थ बनतात आणि बऱ्याच वेळा पोटातून सुद्धा किंवा बाकी अवयवातून सुद्धा हिस्टामिन नावाचा पदार्थही बनतो आणि त्याचे विपरीत परिणाम होतात. देवाने खरं म्हणजे आपलं शरीर ही एक लॅबोरेटरीज बनवलेली आहे आणि ह्याच्यात आमच्या भाषेत म्हणायचं तर अगदी स्टिरिओ स्पेसिफिकली एकदम प्युअर सगळे अनेक एन्झाईम्स, अनेक बायोजेनिक मटेरियल्स, अनेक ट्रान्समिटर्स असे बनत असतात आणि त्यांचा अगदी ॲक्युरेट परिणाम होत असतो. अक्षरशः जर एखाद्या व्यक्तीला टेन्शन आलं तरी एक वेगळा पदार्थ तयार होतो, एखाद्या व्यक्तीला राग आला तर बिंदूत वेगळा पदार्थ तयार झालेला असतो, एखाद्या व्यक्तीला एक्साइटमेंट झाली तरी वेगळा पदार्थ तयार होत असतो. आणि हे एक वेगळं शास्त्र आहे. दुसरं आवश्यक वस्तू इज व्हेजिटेरियन डाएट. व्हेगान डाएट आपण म्हणू त्याला. अँड तसं पाहिलं तर देवाने माणसाला शाकाहारी भोजन जास्त सूट होईल असं त्याची शरीर रचना केलेली आहे. बऱ्याचदा आपल्याला नॉन व्हेजिटेरियन किंवा मांसाहारी जेवणाची ॲलर्जी सुद्धा बऱ्याच लोकांना होते, खास करून त्यातल्या प्रथिनांची. शाकाहारी आहार म्हणजे फळे, भाजीपाला, कडधान्ये, दाणे, सोयाबीन इत्यादी. यात भरपूर उपयुक्त असे अँटीऑक्सिडंट्स, कॅरोटिनॉइड्स, व्हिटॅमिन जसे की क, ब, ई असे भरपूर जीवनसत्व पण असतात. शाकाहारी आहार त्यामुळे बऱ्याच वेळा कर्करोग, हृदयरोग, मेंदूचे विकार लाईक डेमेन्शिया, अल्झायमर, पार्किन्सनिझम इत्यादींपासून आपल्याला संरक्षण देतो. त्यामुळे शाकाहारी आहार त्यातही जर फायबर असलेले जर शाकाहारी आहार असेल, जसं काही गाजर, मुळे, पालक, त्याच्याने आपलं कोलेस्टेरॉल कमी होण्यास सुद्धा फार मदत होते. ड्रायफ्रुट्स ज्याला आपण असंही म्हणू शकतो की सुकामेवा. तर ड्रायफ्रुट्स हे बऱ्याच वेळा उदाहरणार्थ पिस्ता, बदाम, अक्रोड, जर्दाळू, बेदाणे, खजूर यांचे थोड्या प्रमाणात, फॉर एक्झाम्पल रात्री 2 बदाम भिजवून ठेवले आणि सकाळी खाल्ले तर बऱ्याच वेळा चष्म्याचा नंबर सुद्धा कमी होतो, सिद्ध झालेला आहे. त्यांचं प्रमाणात सेवन, जास्त सेवन केल्यास कॅलरी वाढते. पण ड्रायफ्रुट्स हे प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन्स B1, B3, B6, व्हिटॅमिन ई आणि बरीचशी खनिजे, कॉपर, पोटॅशियम, आयरन, मॅग्नेशियम याच्यात मुबलक असतात. आणि ह्या सगळ्यांचा उपयोग हृदयरोग, रक्तदाब, सूज, दाह म्हणजे इन्फ्लमेशन, मधुमेह, लठ्ठपणा, कर्करोग व चयापचयाचे विकार म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर यापासून शरीराला संरक्षण मिळते. आणि ह्या सगळ्या ड्रायफ्रुट्स मध्ये माफक प्रमाणात अँटीऑक्सिडंट देखील आढळतात. खजूर हा पदार्थ वाळवंटात अनेक दिवस खाऊन तिथले लोक, बदाऊन लोक म्हणजे अरबांची एक जमात आहे, ते बरेच दिवस प्रवास करू शकतात. खजुरात पण ताकद आहे, त्याच्यात फायबर आहे, त्याच्यात मिनरल्स आहेत, त्याच्यात एनर्जीसाठी ग्लुकोज पण आहे आणि सर्व काही आहे. आणि मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं. आपले एक माजी पंतप्रधान होऊन गेलेत मोरारजी देसाई. ते एकदा फक्त जेवण म्हणजे फक्त सुकामेवा खाऊनच करायचे आणि ते बरेच वर्ष जगले.
चौथे जे टिप आहे ते वॉटर अँड लिक्विड डाएट. असं म्हणतात की सकाळी उठल्यावर अनिशा पोटी पाणी पिल्यास फायदा होतो, पोट साफ होते, खास करून किडनीसाठी किडनी वॉशआउट होते, कारण आपला सगळ्यात मोठा एक्सक्रिशन किंवा उत्सर्जनाचा मार्ग किडनी आहे. आणि त्यामुळे शरीरातली सगळी जी रात्रभर तयार झालेले वेस्ट प्रोडक्ट्स असतात ते बाहेर फेकले जातात. त्यासाठी भरपूर प्रमाणात शरीरात पाणी असणं गरजेचं आहे. एक नॉर्मल ह्युमन बिंग मध्ये 5.5 ते 6.5 लिटर, जास्तीत जास्त 7 लिटर पाणी असतं. रक्ताभिसरणासाठी, पचनासाठी, ऍसिडिटी किंवा आम्लपित्त निवारण्यासाठी सुद्धा भरपूर पाणी पिणं फार उपयुक्त ठरतं. किमान दिवसातून नॉर्मली 3 लिटर पाणी घेतलेच पाहिजे. आणि जसं जसं आपलं वय वाढतं, 45-50 वय झाल्यानंतर हळूहळू आपली पचनशक्ती, आपलं मेटाबॉलिझम वीक होतं आणि हळूहळू द्रव पदार्थ घ्यायला सुरुवात केले पाहिजेत, की जसे इथे दाखवले सूप आहे, फ्रूट ज्यूस आहे, पेज आहे किंवा पातळ खिचडी आहे, तर याचा फायदा होतो. टर्मेरिक म्हणजे हळद. हळद हा आपल्या भारतीयांच्या, मला वाटतं प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात हळदीशिवाय जेवण होत नाही. जेवणात हळद नियमित घेतो आपण. आणि आपल्या कडे बऱ्याच वेळा कच्ची हळद सुद्धा येते, खास करून हिवाळ्यात. तेही लोक त्याचं लोणचं बनवून किंवा अशीच कच्ची खातात. हळदीत कर्क्युमिन नावाचा एक पदार्थ असतो, तो अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे दाह विरोधक त्याच्यात गुणधर्म आहेत. आणि हे क्लिनिकल ट्रायल्सने सुद्धा सिद्ध झालेलं आहे की हळदी ही कर्करोगापासून, तसेच मेंदू, हृदय, फुफ्फुसांच्या विकारांपासून संरक्षण प्रदान करते. आणि आपल्याला आठवत असेल की एक 10-12 वर्षापूर्वी अमेरिकेने हळद पेटंट करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय गव्हर्नमेंटने त्याला विरोध केला आणि आपले डॉक्टर माशेलकरांनी ती केस जिंकली. तर असं हे हळद हे अत्यंत गुणकारी आहे आणि त्याच्यात खास करून कर्क्युमिन हे अँटीऑक्सिडंट पदार्थ असल्यामुळे. आपण आवाज बंद होतो. इंटरनेट कनेक्शन. टी कॉफी सुद्धा फार महत्वाचे आहेत. मात्र त्यात काही गोष्टी आहेत की दिवसातून 2 ते 4 कप चहा कॉफी आरोग्यासाठी चांगले आहेत. खास करून ग्रीन टी फार चांगली आहे, पण त्याचे सेवन प्रमाणातच झाले पाहिजे आणि त्याचे सेवन योग्य वेळी झाले पाहिजे. अतिसेवन हे हानिकारक होऊ शकते, पण जर योग्य प्रमाणात सेवन केल्याने, प्रॉपर पद्धतीने, योग्य पद्धतीने त्याला जर बनवले तर बऱ्याचशा क्रॉनिक डिझिजेस म्हणजे जुन्या आजारापासून सुद्धा संरक्षण मिळते. चहा आणि कॉफीत अँटीऑक्सिडंट जसे की कॅटेचिन, फ्लेव्हनॉइड्स भरपूर प्रमाणात आहेत. याशिवाय दोघांमध्ये कॅफिन नावाचा पदार्थ आहे, ज्याच्याने आपल्याला जरा तरतरी येते, स्टिम्युलेशन मिळतं ब्रेनला. चहा कॉफी बनवण्याची पद्धत जी आपण बनवतो ती चुकीची आहे. आपण सगळं काही एकत्र करून त्याला गरम करतो आणि गाळतो. खरी चहा कॉफी बनवण्याची पद्धत ब्रिटिशांची पद्धत बरोबर आहे, ज्याला आपण पर्कोलेशन म्हणतो. म्हणजे पाणी वेगळं गरम करून त्यात नंतर त्याला गॅसवरनं खाली उतरून त्यात नंतर चहा टाकून 10 मिनिटं ठेवून नंतर गाळल्यावर फक्त चहा किंवा कॉफीच्या वरच्या लेअर मधले हे आवश्यक पदार्थ जे आहेत तुमचे फ्लेव्हनॉइड्स आहेत, कॅटेचिन्स आहेत, पॉलिफेनॉल्स आहेत, तेवढेच मात्र येतात आणि कॅफिन येतं. त्याच्या आत असलेले टॅनिन्स येत नाहीत बाहेर. आणि हे टॅनिन्स फार हानिकारक आहेत. तर आमच्या भाषेत यांना ऍस्ट्रिंजंट म्हणतो आपण. जर तुम्ही चहा जास्त उकळला तर कडू लागते. कडू का लागते? ती टॅनिन्समुळे लागते. कारण की टॅनिन्स हे आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे अन्ननलिकेच्या सरफेसवर परिणाम करून त्याचे प्रोटीन्स प्रेसिपिटेट करतात. एनिथिंग विच प्रेसिपिटेट्स प्रोटीन्स इज कॉल्ड एज ऍस्ट्रिंजंट. आणि हळूहळू आपली भूक मारतात आणि दीर्घकाळानंतर त्याचा परिणाम जरा जास्तच होतो. तर टी कॉफी आणि
आपण बघितलं असेल जपान, चायना आणि सगळ्या ओरिएंटल कंट्रीजमध्ये टी कॉफीचा प्रादुर्भाव आहे आणि ते लोक दुधाशिवाय कॉफी घेतात. जास्तीत जास्त सोयाबीनचं दूध टाकतात आणि इट इज व्हेरी युजफुल. आणि मला एक प्रसंग आला होता, मी 4-5 दिवस टी इस्टेटमध्ये राहिलो होतो तेजपूरला, आसामला. तेव्हा मी फिरून बघितल्या होत्या टी इस्टेट. तर खरं म्हणजे जे कोवळे पानं असतात तेच खरे महत्वाचे असतात. त्यानंतर ते जर जास्त दिवस झाले तर त्याच्यातून चहा मिळत नाही बरोबर, त्याच्यात जास्त टॅनिन्सच बनतात. तर निसर्गाने हे जे मनुष्य प्राण्याला, बाकीच्या प्राण्यांना किंवा वनस्पतींना प्रत्येकाला एक बायोकेमिकल फॅक्टरी बनवलेली आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण दही घेतलं तर त्याच्यात थोड्याशा प्रमाणात लॅक्टिक ऍसिड असतं, पण 2-4-5 दिवसांनी ते इतकं वाढतं की ते आंबट होतं. किंवा आपण आंब्याचा सीझन संपला की आंब्याची टेस्ट उतरते. टेस्ट का उतरते? तर त्यात केमिकल चेंजेस येतात. आणि ह्याचं लोकांनी विश्लेषणही केलेलं आहे. सेम थिंग हॅपन्स इन टी ऑल्सो. सगळ्यात महत्वाचं गुड स्लीप, चांगली नियमित झोप. त्याची डेफिनेशन अशी आहे की प्रत्येकाने कमीत कमी 6 जास्तीत जास्त 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. त्यापेक्षा कमी आणि त्यापेक्षा जास्त हानिकारक होऊ शकते. कमी घेतल्यास इन्फ्लमेशन म्हणजे दाह होऊ शकतो, डायबेटिसचा धोका वाढतो, लठ्ठपणा, हृदयरोग होऊ शकतो. अधिक झोप घेतल्याने नैराश्य येतं, आळशीपणा वाढतो. सायंटिफिकली बघितलं तर जेव्हा आपण झोपतो आणि आपल्याला सुरुवातीचे फेज क्रॉस झाल्यानंतर एक रॅपिड आयबॉल मुवमेंट REM सायकल येते. जर आपली झोप मध्येच विचलित झाली तर मग आपल्याला त्याचे परिणाम म्हणजे चिडचिड, ताणतणाव, रक्तदाब, थकवा, अपचन, भुकेवर परिणाम इत्यादी दिसून येतात. असं म्हणतात की जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित झोपला तर दुसऱ्या दिवशी तुमचं पोटही व्यवस्थित साफ होतं आणि तुमच्या सगळ्या अवयवांना समप्रमाणात आरामही मिळतो आणि एनर्जी तुमची कॉन्झर्व होऊन दुसऱ्या दिवशी तुम्ही ताजेतवाने उठतात. तो नियमित झोप असणं फारच गरजेचं आहे आणि ते आयुष्य वाढवतं. सोशल रिलेशन, ह्याला आपण असं म्हणू सामाजिक संबंध, सामाजिक सलोखा, सोशल नेटवर्किंग. हे आपलं फेसबुक सारखं नेटवर्किंग नाही, हे ऑफलाईन नेटवर्किंग. म्हणजे सामाजिक संबंध सलोख्याने असं सिद्ध झालंय की अक्षरशः लोकांचं आयुष्य जवळपास 30% वाढलेलं आहे. याच्या केस स्टडीज सुद्धा उपलब्ध आहेत. अमेरिकेच्या जामा, जर्नल ऑफ अमेरिकन मेडिकल असोसिएशन, आणखी नामांकित आहे BMJ ब्रिटिश मेडिकल जर्नल आणि लॅन्सेट, या अत्यंत नामांकित जागतिक स्तरावरचे जर्नल्स आहेत. याच्यात अशाच केस स्टडी झालेले आहेत आणि याचा सकारात्मक परिणाम आपल्या मेंदूवर, हृदयावर, आपल्या हार्मोन सिस्टीम, संप्रेरक सिस्टीम व इम्युन सिस्टीम, रोगप्रतिकारक प्रणाली यावर सुद्धा होतो. सामाजिक संबंध दृढ असल्यास मानसिक ताणतणाव, चिंता, निराशा, नकारात्मकता हे सगळे आपण शेअर करू शकतो आणि त्याच्याने भरपूर मदत होते. त्यामुळे हाही मुद्दा फार महत्वाचा आहे. ज्या लोकांना भरपूर सोशल रिलेशन आहे त्यांना कितीही आजार असला तरी सुद्धा ते एक नैसर्गिक त्यांच्यात ताकद निर्माण होते आणि त्यांचं आयुष्य वाढतं. हॉनेस्टी आणि डिसिप्लिन लाईफ म्हणजे प्रामाणिकपणा आणि शिस्तबद्धता. शिस्तबद्धपणा, संघटितपणा, कार्यक्षमतेने काम करणे, ध्येय ठेवून काम करणे, ह्या सगळ्या प्रवृत्तींचे जीवनात आणि त्याचप्रमाणे प्रामाणिकपणाचे पालन करून, अंगीकार करून माणसाचं आयुष्य 10 ते 15% वाढल्याचं शास्त्रज्ञांनी प्रमाणित केलेलं आहे. जी व्यक्ती फार शिस्तबद्ध आणि आपण त्याला म्हणतो ऑर्गनाइज असते, ती डेफिनेटली रात्री समाधानाने झोपू शकते.
त्याला कुठलं टेन्शन राहत नाही. याचप्रमाणे जी व्यक्ती ऑनेस्ट असते त्याला कसलंच टेन्शन नसतं, रात्री व्यवस्थित झोपू शकतो. त्यामुळे त्याच्या शरीरात असे मी सांगितलेले विपरीत बायोजेनिक पदार्थ स्रवत नाहीत, त्यांच्या कुठल्या ऑर्गनवर परिणाम होत नाही. त्यामुळे अशा लोकांना मनोरोग होत नाहीत, त्यांचं बीपी अगदी कंट्रोलमध्ये राहतो. यांना बाकीचे इन्फ्लमेशनमुळे संधिवात म्हणा किंवा डायबिटीस म्हणा अशा डिसऑर्डर होत नाहीत. अशा व्यक्ती विचार करून काम करतात आणि ते कायम सकारात्मक आणि समाधानकारकच असतात. त्यामुळे त्यांचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर सुद्धा सकारात्मकच असतो. त्याचं फार महत्व आहे. एक्सरसाइज, याला आपण व्यायाम म्हणतो किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी, किमान 15 मिनिटं रोज चालल्यास किंवा हलके व्यायाम केल्यास आयुष्य 3 वर्षाने वाढतं हे सिद्ध झालेलं आहे. व्यायामामुळे आपलं रक्ताभिसरण वाढतं आणि घामाद्वारे आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर फेकले जातात. आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं आणि अवकाळी मृत्यूचं प्रमाण 5% कमी होतं. 15 मिनिटाच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर आठवड्यात 3 तास होतात आणि ह्याच्यापेक्षाही थोडं जास्त जर वाढवलं, अर्धा तास चाललो तर त्याच्या आणखी अर्धा पाऊण तास, 45 मिनिटं चाललो तर त्याचे फायदे तर आणखी जास्त आहेत. आता न करण्याच्या गोष्टी, ओव्हर इटिंग, अगदी अजीर्ण येण्यापर्यंतही काही लोक खातात. थेअरी अशी आहे की बेताचे जेवण, बेताचे कॅलरीज घ्या, लिमिट युअर कॅलरीज. त्याच्याने तुम्हाला बरेचसे डिझीज, मेटाबॉलिक डिसऑर्डर्स प्रिव्हेंट करायला मदत मिळेल. प्राण्यांवर संशोधन करून हे सिद्ध पण करण्यात आलेलं आहे. याच्या विपरीत डायटिंगचं फॅड फार असतं. अति डायटिंग सुद्धा ही वॉर्निंग आहे की ती हानिकारक होऊ शकते. तर बेतात जेवण केलं आणि सगळं कंट्रोलमध्ये ठेवलं तर चांगलं असतं. आता न करण्याच्या ह्याशिवायच्या जसा अति खाणे, त्यापेक्षाही आणखी डेंजरस गोष्टी ज्या आहेत आणि त्याच्यात आहे स्मोकिंग, धूम्रपान निषेध, क्विट स्मोकिंग. कारण त्याचा डायरेक्ट परिणाम, सरळ परिणाम फुफ्फुसावर, रक्तदाबावर, हार्टवर, श्वसनावर व होऊन कर्करोग सुद्धा होण्याची शक्यता फार असते. आपण जो स्मोक काढतो, स्मोक इज नथिंग बट इट इज अ डेन्स पॉप्युलेशन ऑफ फ्री रॅडिकल्स. फ्री रॅडिकल्स म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन्स. आणि हे फ्री रॅडिकल्स जे असतात हे आपल्या वातावरणातही असतात. तुम्ही जर असं पाहिलं असेल तर गेल्या काही वर्षात कर्करोगाचं प्रमाण फार वाढलेलं आहे. कधी कधी आश्चर्य वाटतं की चांगल्या चांगल्या स्त्रियांना सुद्धा कर्करोग होत आहे. याचा अर्थ काय? ते सिगरेट पितायत असं नाहीये, त्यांना कुठून तरी लागला, तो प्रदूषणातून लागला किंवा अन्नधान्यातून लागला. पण जर डायरेक्ट सिगरेट स्मोकिंगचं जर म्हटलं तर ह्याच्यामुळे हे जे फ्री रॅडिकल्स असतात ते आपल्या शरीरातल्या लिपिड सिस्टीमवर अटॅक करून त्यांचं ऑक्सिडेशन करतात. त्याला आपण लिपिड परऑक्सिडेशन म्हणतो. आणि ही एक चेन रिॲक्शन असते, जशी अणुबॉम्ब मध्ये असते तशी चेन रिॲक्शन, कॅस्केड सुरू होतं आणि ह्याच्यामुळे बरेचसे विकार येतात. खास करून ऑटो इम्युन डिसऑर्डर्स वगैरे सुद्धा होऊ शकतात. आणि त्यामुळे हे जे तुम्हाला कर्क्युमिन वगैरे, सुक्या मेव्यातल्या अँटीऑक्सिडंट, चहा कॉफीतल्या अँटीऑक्सिडंट, हे जाऊन त्या सिंगल इलेक्ट्रॉनला थांबवतात, त्याला न्यूट्रलाइज करतात आणि ते कॅस्केड बंद करतात. दॅट इज वाय दे आर प्रोटेक्टिंग. दुसरी वाईट गोष्ट आहे अल्कोहोल, दारू, मद्यपान. मद्यपानाचाही निषेध केला पाहिजे. इट इज नॉट गुड. कारण त्याचे गंभीर परिणाम लिव्हरवर होतात, हृदयावर होतात, आपल्या पॅनक्रियास किंवा स्वादुपिंडावर होतात, पचन संस्थेवर होतात आणि त्यानंतर आपल्या आहार घेण्याची क्षमता सुद्धा कमी होते. खरं म्हणजे आपण जे मद्य पितो ते केमिकली इथेनॉल असतं. त्याच्यावर लिव्हरच्या काही एन्झाईम्सची
प्रक्रिया होते आणि त्याच्यातून ॲसेटाल्डिहाइड नावाचा एक अत्यंत विषारी पदार्थ बनतो. हा ॲसेटाल्डिहाइड हा सगळ्या टिश्यूजना जाळत जातो. त्यामुळे आपण जेव्हा मद्यपान करतो तेव्हा आपल्या पोटाची जी इंटेस्टिनल लायनिंग आहे ती जळत जाते. बऱ्याच वेळा फुशारकीने लोक बढाई मारतात की मला 3 पेग घेतले तरी काही होत नाही, 4 पेग घेतले. ऍक्च्युली दॅट इज व्हेरी बॅड. ज्या माणसाला पहिल्या पेग मध्येच नशा येतो तो फार हेल्दी आहे. कारण की शेवटी तुम्ही घेतलेल्या मद्याला रक्तात मिसळून जाऊन तुमच्या मेंदूवर डिप्रेशन ऍक्शन करायची आहे. तर ते पहिल्याच पेग मध्ये जर तेवढा अमाऊंट गेला तर तो माणूस निरोगी आहे, त्याची पचन सिस्टीम चांगली आहे, ऍब्सॉर्बिंग पॉवर ऑफ हिज GIT इज व्हेरी गुड. पण जर त्याचे जर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टच जळून गेला असेल मद्यपान करून करून तर मग त्याचा काही फायदा नाही. दुसरी गोष्ट, आपण शरीरात मेजॉरिटी ज्या वस्तू घेतो तर आपल्या शरीरातल्या डिटॉक्सिफिकेशनची फॅक्टरीचं नाव लिव्हर आहे. त्यामुळे मद्यपीला शेवटी सिरोसिस ऑफ लिव्हर हा गंभीर आजार होऊन ते मृत्यू पावतात. आजकाल लिव्हर ट्रान्सप्लांट सुद्धा सुरू झाले, पण ती परिस्थिती फार वाईट होते मग. आणि पोटाची सगळी लाइनिंग तुमची जळाल्यामुळे मग तुम्हाला भूक लागत नाही. मग त्यांचं ते खंगत जातात, त्यांचं वजन कमी होतं, नैराश्य येतं. स्ट्रेस, टेन्शन आणि अँझायटी यांचे पण तणाव, चिंता आरोग्यावर आणि आयुष्यावर फार लक्षणीय परिणाम होतात. हृदयविकाराचा धोका दुपटीने वाढतो. स्ट्रेस, टेन्शन, अँझायटी, तुमच्या कामाचा स्ट्रेस, तुमच्या पैशाचा स्ट्रेस, तुमच्या घरातला क्लेश त्याचा स्ट्रेस, अशा अनेक स्ट्रेस असतात. मनुष्य प्राण्याला काय कंटिन्युअस आनंद मिळतो असं नाहीये. पण जो माणूस ऑर्गनाइज असतो, जो शांत असतो, तो याच्यातूनही निघून जाऊ शकतो. पण जो व्यक्ती याच्यात अडकत जातो मग त्याला मानसिक रोग जडतात, आत्मक्लेश वाढतो, शरीराला नुकसान होतं, सुसायडल टेंडन्सी म्हणतो आपण त्याला, आत्महत्या करण्याची इच्छा होते, माणूस व्यसनाधीन होतो, अकाळी मृत्यूचे प्रमाण फार वाढते. त्यामुळे माणसाला कायम आशावादी, कार्यशील आणि आनंदी राहिले पाहिजे. एक गोलने जर आपण काम केलं तर आपल्याला बाकीचे काही मन विचलित करणारे दुसरे मार्ग मिळत नाही. हरी, वरी अँड करी हा शब्द फार आजच्या युगात फार फेमस आहे. सध्याच्या धकाकीच्या जीवनात हरी म्हणजे धावपळ, वरी म्हणजे चिंता, ताण, करी म्हणजे सदोष आहार. सदोष आहार म्हणजे सगळं जंक फूड, बर्गर, पावभाजी असं. या 3 देणग्या आत्ताच्या धकाकीच्या जीवनाने आपल्याला दिलेल्या आहेत. याचे फलस्वरूप आपले पचन फार डिस्टर्ब होते, आपली झोप डिस्टर्ब होते, आपला रक्तचाप वाढतो, आपल्याला डायबेटीस, हृदयविकार, निद्रानाश, ऍसिडिटी वाढते, थकवा येतो, इन्फ्लमेशन वाढते, जॉईंट्स पेन. आणि मी बघितलं आहे की बरेच लोकांना तासन तास, आता फॉर एक्झाम्पल IT इंडस्ट्रीत वगैरे काम करत असतात, तासन तास ते एकाच जागी बसून काम करतात, परत कामाचं ताण वाढल्यावर सिगरेट पितात, परत काहीतरी जे काही मिळालं ते खातात. ह्याच्यामुळे इंडायजेशन वाढतं. इंडायजेशन म्हणजे अपचन. अपचन वाढल्यामुळे मग बॉडीची नेक्स्ट रिॲक्शन आहे त्याला ऍसिडिटी होते. कारण कुठून तरी बाहेर निघायचा प्रयत्न करतो म्हणून तो तोंडापासून बाहेर निघायचा प्रयत्न करते. वेस्ट विल ट्राय टू कम आउट फ्रॉम दॅट साइड. मग लोक दिवसाचे 3-3, 4-4 अँटासिड खातात. अँटासिड खातात, रॅनिटिडिन आहे, ओमिप्राझोल आहे. हे काय करतात, तुमच्या पोटात जे काही प्रोटॉन पंप आहे त्याला इनिबिट सारखे करत जातात, त्याची क्षमता कमी होते. तुमच्या पोटात पर्टिक्युलर वेळेला ऍसिड तयार झालंच पाहिजे, तरच तुम्हाला भूक लागेल आणि तरच ते पचेल. मग तुम्हाला ते झाल्यानंतर तुमची स्लीप डिस्टर्ब होते, तुम्हाला स्ट्रेस येतं, बॉडी एक होते. तर मनाने असे मेडिसिन घेण्याचं टाळलं पाहिजे. त्याला OTC ड्रग म्हणतो, ज्याला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन लागत नाही. बऱ्याच वेळा जर फार थकवा आला असेल तर लोक फटाफट घेतात, पॅरासिटामॉल घेतात, ऍस्प्रिन घेतात. तर याच्याने परत अल्सर होऊ शकतो. ऍस्प्रिनने सवय लागल्यावर ऍसिडिटी होऊ शकते. बेस्ट सोल्युशन आहे
जीवन तुमचं नियमित करा, झोप चांगली घ्या आणि विनाकारण मेडिसिन घेऊ नका. हाच माझा संदेश आहे. मी स्वतः जरी फार्मासिस्ट असलो, माझं प्रोफेशन फार्मसी असलं तरी मी शक्यतो कधीच औषध घेत नाही आणि शक्यतो त्याला अवॉइड करायचा प्रयत्न करतो. फार ऍसिडिटी झाली तर मध्यरात्री सुद्धा मी थंड दूध पिईन किंवा रात्री केळं खा किंवा आठवड्यातून एकदा इसबगोल घ्या. व्हेरी ब्लँड अँड न्यूट्रल असं करून तुम्ही हे करू शकता. मला वाटतं मी एवढी माहिती दिली आणि याच्यानंतर मात्र मी हे सेशन माझं सेशन समाप्त करण्याची अनुमती मागेन, कारण ह्या सगळ्यावर आपल्याला डॉक्टर साहेब अत्यंत विस्तृत माहिती देतील. तर धन्यवाद आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आपण नंतर क्वेश्चन आन्सरचा सेशन ठेवू, त्यावेळी आपण वी विल एंटरटेन द क्वेश्चन. थँक्यू. आपलं करून लागेल. शेअर करते आपलं. धन्यवाद सर. अतिशय उपयुक्त असं मार्गदर्शन आपण केलं. सर्व श्रोते नक्कीच याचा अवलंबन करतील. आपण आपले पुढील वक्ते आहेत डॉक्टर R.K. सेठी सरांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBS तसेच MD डिग्री मिळवली आहे. सर 1985 पासून येरवडा पुणे येथे सेठिया क्लिनिक येथे कार्यरत आहेत. तसेच सर पुण्यातील विविध नामांकित रुग्णालयात सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सर इंडियन मेडिकल असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडिया, रिसर्च सोसायटी फॉर स्टडी ऑफ डायबिटीज इन इंडिया असे विविध नामांकित संस्थेचे सदस्य आहेत. सरांनी जनरल प्रॅक्टिशनर आणि फिजिशियनसाठी मेडिसिन मधील विविध विषयांवर वेबिनार व CME प्रोग्राम आयोजित केले आहेत. सर एक उत्तम वक्ते असून त्यांनी विविध राष्ट्रीय तसे आंतरराष्ट्रीय स्तरावर व्याख्यानं दिली आहेत. सरांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. मी डॉक्टर R.K. सेठी यांना विनंती करते की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. थँक यू फॉर दॅट नाइस इंट्रोडक्शन. KK वॉक, एम आय ऑडिबल? ऐकू येते सर्वांना? येस सर, येस सर. KK वॉक शिक्षण संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त संस्थेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब वाघ यांना मी सदिच्छा देतो. तसेच या संस्थेची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो, भरभराट होत जावो व तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी त्यांच्या पुढील आयुष्यात प्रगतीची अत्युच्च यशस्वी गाठोत ही सदिच्छा. या वर्षाची ऑनलाईन व्यवसाय व्याख्यानमाला पद्मश्री कर्मवीर कैलासवासी काकासाहेब वाघ, दानशूर कैलासवासी काकूशेठ उदेशी व सहकार महर्षी तात्यासाहेब बोरस्ते यांच्या एक पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केले आहे. या व्याख्यानमालेत डॉक्टर किशोरजी जैन यांनी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आजचा आपला विषय सरांनी आधीच किशोरजींनी आधीच बऱ्यापैकी विस्तृत भाषेत सांगितलं आहे. कुठल्या गोष्टी कराव्या, कुठल्या करू नयेत याबद्दल बरंच विवेचन केलेलं आहे. प्रत्येक मनुष्याची आयुर्मर्यादा, प्रत्येक प्राण्याची आयुर्मर्यादा ही नियतीने ठरवली आहे. तर मनुष्याची आयुर्मर्यादा ही 100 वर्ष अशी ठरलेली आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आपण प्रत्येकाला आपण वाटतं की आपलं 100 वर्ष आपण जगावं, दीर्घायुषी व्हावं, हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. त्यात वावगं काही नाहीये. इनफॅक्ट हे सहज शक्य आहे. पण 100 वर्ष कशी असावीत? तर डिसीज फ्री असावीत. कुठलाही आजार आपल्याला असू नये. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोग ही जी आताची जीवनशैलीचे जे आजार आहेत ते नसावेत. संधिवात, लिव्हरचे आजार, पोटाचे आजार, या कुठल्याही आजारापासून आपण मुक्त असावं आणि अशी दीर्घायुष्य आपल्याला लाभावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे, इच्छा असते आणि ती असावी. तसेच
वार्धक्यात सुद्धा आपला एनर्जी असावी, स्टॅमिना असावा, आपण आपलं वार्धक्य आनंदाने जगता यावं, आपल्या नातवांबरोबर मुलांबरोबर खेळता यावं, सहकार्याबरोबर आपल्याला गप्पा गोष्टी करता याव्यात, आपलं उर्वरित आयुष्य काही व्याधी नसता आनंदितपणे जगता यावं, हे प्रत्येकाची इच्छा आहे. फोटो येत नाही का याच्यावरती? व्हिडिओ मध्ये आहे चालू. हॅलो, मला वाटतं मोबाईल वरती लोकांना पिक्चर दिसत नाहीये. नाही आम्हाला दिसतंय. मला तर मोबाईल आता एक गरज आहे. बरं नाही, त्यातनं इश्यू आलाय का ते याचा इकडं. बरं, तसंच पिक्चर तर दिसतंय त्याचं. ओके, ठीक आहे. तसंच पुरेसा पैसा असावा, चांगलं घर असावं, गाडी असावी, ही सगळ्यांची इच्छा आहे. पैसा वार्धक्यात सुद्धा काय दिसतंय 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 ना? एकदा स्लाइड चेंज करा आणि परत या इथे त्या स्लाइडला. चेंज करू का? चेंज करून परत आणा तिला. होते स्लाइड चेंज होते, परत या तिथे. ओके, येतोय ना? आयुष्याच्या शेवटच्या क्षणी वार्धक्यापर्यंत सुद्धा आपल्याला पुरेसा पैसा असावा, आपलं जीवन आनंदी जावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि हे सर्व साहजिक आहे, हे सर्व आपल्याला आवश्यक आहे. पण आपण काय पाहतो आजूबाजूला, आपल्या सभोवताली जर आपण नजर टाकली तर आपल्याला काय दिसतंय? तर सर्वसाधारण माणसाचं वय 70-75 पर्यंत पोहोचतं कसं तरी. प्रत्येक वर्षी काही ना काही आजार प्रत्येकाला, ताप, थंडी, खोकला, पोटदुखी, जुलाब, उलट्या, वर्षातनं 5-7 वेळा तरी हे असे आजार होतात. वरच्यावर डोकेदुखी, कंबरदुखी, ह्या आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं. बरीचशी आपली कामाचे दिवस वाया जातात. तसेच वयाच्या 40-50च बऱ्याच लोकांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयरोग, अर्धांगवायू असे आजार जडतात. तर काही लोकांना लिव्हर, किडनी, पोटाचे प्रॉब्लेम, किडनीचे आजार, हे आजार उद्भवतात. हे आपण पाहतो आपल्या सभोवताली, आपल्याला हे दिसतं. आणि वयाची 60-65 जेव्हा आपण निवृत्त होतो तेव्हा हे आजार जास्त बळावलेले असतात. ब्लँक येते म्हणतात ते फोटो, बरं का किशोरजी? तर वयाच्या 60-65 जेव्हा माणूस निवृत्त होतो किंवा जेव्हा आपण वयाच्या उतरणीला लागतो त्यावेळेला आवक कमी, म्हणजे इन्कम कमी, आणि मेडिकल खर्च, म्हणजे आपल्या आजारावरती होणारा खर्च हा बऱ्यापैकी वाढतो. तर ह्या जर गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील तर आपण काय करायला पाहिजे? तर आपण आपल्या मनात निर्धार केला पाहिजे. आपण एक निश्चय केला पाहिजे की मला नक्कीच दीर्घायुष्य व्हायचंय. आपण आपली विल पॉवर वाढवली पाहिजे. दीर्घायुष्य राहण्याकरता जे काही आपल्याला गोष्टी माहिती पाहिजेत, ज्या गोष्टींचा काही गोष्टी माहिती पाहिजे, काही गोष्टींचं ज्ञान आवश्यक आहे, काही गोष्टी सोडायला लागतात, ह्या सर्व गोष्टींचं ज्ञान आपण घेतलं पाहिजे. पण नुसतं ज्ञान घेऊन नाही तर ते कृतीमध्ये आणलं पाहिजे प्रत्यक्षात. बऱ्याच वेळेला माणसाला सगळं कळतं पण वळत नाही, अशी म्हण आहे. आणि वामनराव पै यांनी सांगितलं की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे आपण स्वतः जर व्यवस्थित राहिलं तर नक्कीच आपण 100 वर्षापर्यंत किंवा दीर्घायुष्य आनंदाने जगू शकू असं मला वाटतं. हे आपण आत्ताच पाहिलंय की नॉलेज, कन्व्हिक्शन, विल पॉवर आणि ऍक्शन घेणं फार महत्वाचं आहे, तरच आपल्याला दीर्घायुष्य होता येईल. सभोवताली जर आपण माणसं पाहिली तर आपण जर माणसाचं वर्गीकरण आपण करूया की पहिल्या प्रकारचं माणसं जी आहेत ती व्यसनाधीन असतात. ऍडिक्टेड टू अल्कोहोल, ऍडिक्टेड टू स्मोकिंग, म्हणजे चेन स्मोकिंग, रोजचं अल्कोहोल घेणं, रोजचं ड्रिंक घेणं, तंबाखू, विडी, सिगरेट, दारू यांचं व्यसन असणं. आणि अशी जी माणसं आहेत ती आपण पाहतो की यांना बरेच लिव्हर सिरोसिस किंवा हृदयविकार, अर्धांगवायू असे झटके येतात आणि त्यांचं आयुष्य मर्यादा ही
40-50 पर्यंतच ते पोहोचतात, म्हणजे अकाली मृत्यू होतो. दुसऱ्या प्रकारची माणसं जी या कॅटेगरीमध्ये येतात, ही माणसं वजनाने खूप ओव्हरवेट असतात आणि अनियंत्रित खाणं, वेडेवाकडं खाणं, टीव्ही समोर बघून खात बसणं, कोल्ड्रिंक पीत बसणं, ही दृश्य काही अनकॉमन नाहीत, ही बरीच कॉमन दृश्य आहेत. आणि अशा लोकांना आयुष्य हे साधारण 50-60 पर्यंत, कारण त्यांना बाकीचे आजार लवकर होतात. ज्यांचं व्यायामाचा अभाव, सिडेंटरी लाईफस्टाईल, अनियंत्रित वेडवाकडं खाणं, याच्यामुळे बरेचसे आजार जडतात आणि त्यांचं आयुष्य शॉर्ट लाईफ होऊन जातं आणि 50 ते 60 वर्षापेक्षा सुद्धा ते कमी वर्षामध्ये जगू शकतात. तर दुसरा जो ग्रुप आहे माणसांचा, हा बऱ्यापैकी कॉमन ग्रुप आहे. म्हणजे आपण आजूबाजूला पाहिलं तर ह्या ग्रुपमध्ये बरीच माणसं मोडतात. ही माणसं व्यसनाची नसतात, परंतु त्यांचं ऑकेजनल ड्रिंक, ऑकेजनल स्मोकिंग पार्ट्यामध्ये होत असतं. व्यायाम ते कधीतरी करतात, आठवड्यात 2दा-3दा मनात चालतील, म्हणजे नियमितपणा हा त्यांच्या जीवनात नसतो. ते बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालेले असतात, कामाचं टेन्शन असतं, ताणतणाव असतात, एक इगो असतो. बऱ्याच वेळा बाहेरचं खाणं आणि पार्ट्यामुळं त्यांचं डाएट हे रिच असतं, चरबीयुक्त पदार्थ, स्निग्ध पदार्थांचं सेवन बऱ्यापैकी केलं जातं. अशा लोकांना वयाच्या 40-50च काही आजार होतात आणि त्यांचं आयुष्य हे 75 वर्षापर्यंत राहतं. आणि ह्या लोकांना अर्धांगवायू, मधुमेह, हृदयाचे विकार असे आजार ह्या लोकांना होतात. जरी त्यांनी ह्या आजारांची काळजी घेतली तरी तेवढी काळजी सुद्धा त्यांच्याकडून घेतली जात नाही आणि हे 70 ते 75 पर्यंतच त्यांची बदल जाते. हे आपण आपल्याला समोर आपल्याला दिसतंय. तिसऱ्या प्रकारचा जो वर्ग आपण म्हणूया माणसांचा, थर्ड कॅटेगरी, ही माणसं जी आहेत ही आपल्याला कमी दिसतात. म्हणजे नाही तसं नाहीत, खूप माणसं आपण 80, 85, 90, 95 वर्षापर्यंत पाहतो. तर अशा माणसांची जीवनशैली जी आहे ती जीवनशैली त्यांची नियमित असते. ही माणसं नियमित व्यायाम करतात, त्यांचं खाणं हे नियमित असतं, वेळेवर खाणं, वेळेवर जेवणं आणि आरोग्यदायी खाणं, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावरहित जीवन, अशी माणसं ही ह्या ग्रुपमध्ये मोडतात. आणि अशा लोकांचं आयुष्य हे 85, 90, 95 पर्यंत जगू शकतात. तर आपण आपल्याला ह्या कॅटेगरीमध्ये यायचंय. जर आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की मला 85, 90, 95, 100 गाठायला पाहिजे, तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर आपली जी हार्मफुल फॅक्टर्स आहेत, नाही हवे मोबाईलवरती दिसत नाही अशी तक्रार आहे जरा. व्यवस्थित दिसताय तुम्ही. जेव्हा तुम्ही स्क्रीन शेअर कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला दिसणारच नाही, तुम्ही स्क्रीन शेअर कराल तेव्हा. मला दिसतंय पण बाकीच्यांना दिसत नाही असं नाही, आम्हाला इथं सगळ्यांना दिसतंय. हो घे तर आपल्याला जर 85, 90, 95 चांगले आयुष्य, दीर्घ आयुष्य व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला जर काही आजार असतील तर त्यांचे आपण योग्य निवारण केलं पाहिजे, त्यांना कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. तर सर्वसामान्य आजार कुठले असतात माणसांना, तर ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तातलं चरबीचं प्रमाण जास्त असणं, B12 D3चं प्रमाण कमी असणं. तर ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांनी आपलं ब्लड प्रेशर 140 सिस्टोलिक आणि 90 डायस्टोलिक याच्या आतमध्ये ठेवणं फार आवश्यक आहे. असं जर ठेवलं तर डेफिनेटली ब्लड प्रेशरमुळे जे काही कॉम्प्लिकेशन होतात, डोळ्यावरही परिणाम होतो, हृदयावर परिणाम होतो, किडनीवरती परिणाम होतो, हार्ट फेल्युअरचे चान्सेस जास्त असतात, अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो. हे आपल्याला नक्कीच टाळता येऊ शकेल. हायपरटेन्शनला सायलेंट किलर असं म्हटलेलं आहे. सायलेंट किलर म्हणजे आमच्या आता प्रॅक्टिसमध्ये बऱ्याच वेळा मी पाहतो की पेशंटचं बीपी 180, 190, खालचं 110 असलं तरी त्यांना बऱ्याच लोकांना कल्पना येत नाही.
तर डायरेक्ट ते ऍडमिट अर्धांगवायू झटका घेऊन का हार्ट फेल्युअर घेऊन येतात, तेव्हा त्यांना कळतं की मला ब्लड प्रेशर आहे. त्यामुळं प्रत्येकाने डॉक्टरकडे जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्याही आजार करत असाल तर ब्लड प्रेशर पाहून घेणं फार महत्वाचं आहे. तर 3दा 4दा ब्लड प्रेशर पाहून एकदाच रेंज जास्त असेल तर लगेच ट्रीटमेंट घेऊ नये. पण 3दा 4दा जर ब्लड प्रेशर पाहिलं ते जर 140-90च्या वरती असेल तर डेफिनेटली डॉक्टरांकडनं ट्रीटमेंट घेऊन नियमित घ्यायला पाहिजेत. त्यांच्या गोळ्या ज्या आहेत त्या हा जो आजार आहे आपला आयुष्यभरचा आजार आहे. त्यामुळं तुमच्या मनाने या औषधांचं कमी करणं हे फार चुकीचं आहे. बऱ्याच वेळा लोक बीपी नॉर्मल झालाय म्हणून मी बंद केली असं माझ्या ऐकण्यात येतं. पण परत ते काही दिवसानंतर परत वाढतं, पण ते लक्षात येत नाही आणि त्यावेळेला उशीर झालेला असतो. म्हणून ब्लड प्रेशर कंट्रोल ठेवणं हे फार महत्वाचं आहे. तसंच शुगर, इंडियामध्ये ब्लड प्रेशर आणि डायबिटीस आणि हृदयविकार एवढ्या प्रमाणात वाढलेला आहे की जगातल्या दर 5 ते 6 व्यक्तीमागे एक भारतीय आहे. म्हणजे इनफॅक्ट इंडियाला डायबिटीस कॅपिटल ऑफ वर्ल्ड असं म्हटलेलं आहे. तर आपल्याला जर याचं कंट्रोलमेंट ठेवायचं असेल तर डेफिनेटली शुगर लेवल जी आहे रक्तातली साखर ती उपाशीपोटी 80 ते 120 आणि जेवल्यानंतर 140 ते 150 ह्या अरेंजमेंट ठेवली पाहिजे. तसेच HbA1c हा जो रक्तातला एक तपासाचा प्रकार आहे जो आपल्याला मागच्या 2 ते 3 महिन्यातली ॲव्हरेज ब्लड शुगर कळवते. तिचं प्रमाण अराउंड 7% पर्यंत ठेवणं, 6.5 ते 7% मध्ये ठेवणं तर डेफिनेटली डायबिटीसमुळे होणारे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, किडनीवर परिणाम होणं, डोळ्यावरती परिणाम होणं, हृदयावरती परिणाम होणं, पायांच्या नसावरती परिणाम होणं, ही सगळी आपल्याला टाळता येऊ शकतील. रक्तातलं चरबीचं प्रमाण जास्त असतं एक हृदयरोगाचं फार महत्वाचं कारण आहे. म्हणून रक्तातलं चरबीचं प्रमाण आपण वरचेवर चेक करून त्यांना आटोक्यात ठेवणं फार महत्वाचं आहे. टोटल कोलेस्ट्रॉलची लेवल 200च्या खाली, HDL कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल ज्याला आम्ही म्हणतो त्याची लेवल 45 ते 50च्या वर पाहिजे. LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल त्याची लेवल 100 किंवा थोडीशी कमी असणं अपेक्षित आहे. आणि ट्रायग्लिसराईड की जे आपल्या भारतामध्ये बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहे त्याची लेवल 150च्या आतमध्ये असते. हे जर आपण ह्या लेवल जर नीट पाळल्या तर डेफिनेटली हृदयविकाराचा झटका किंवा त्रास होणं बऱ्यापैकी आपण टाळू शकतो. व्हेजिटेरियन लोकांमध्ये आणि इव्हन काही नॉन व्हेज लोकांमध्ये सुद्धा व्हिटॅमिन B12चं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे आपल्याला असं दिसून येतं. आणि व्हिटॅमिन B12 जर कमी असेल तर त्याचा नसावरती परिणाम होतो, न्यूरोपॅथी होते. बऱ्याच लोकांना रक्तवाहिन्यामध्ये तह जमा होऊन अर्धांगवायू किंवा हृदयविकारचा झटका येऊ शकतो. म्हणून B12 लेवल आणि हे ट्रीटेबल कंडिशन आहे. तुम्हाला B12 इंजेक्शन स्वरूपात मिळतं, गोळ्यांच्या स्वरूपात मिळतं, तर ते घेणं फार महत्वाचं आहे. आणि व्हिटॅमिन D3ची लेवल, आपला भारत ऍक्च्युअली ब्लेस्ड विथ सन म्हणजे आपला सनशाईन कंट्री आपण आपला असा देश म्हणतो, परंतु एवढं सूर्यप्रकाश असून सुद्धा आपण तो घेऊ शकत नाही कारण आपल्या आपल्या व्यस्तपणामुळे किंवा आपले जे कामाचे तास आहेत त्याच्यामुळे आपण व्हिटॅमिन D सूर्यापासून घेऊ शकत नाही. सूर्यप्रकाश सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंतचा जे सूर्य आहे त्याचा 20 ते 25 मिनिटं आपण जर घेतली तर व्हिटॅमिन D ची पूर्तता होऊ शकते. पण हे आपण करू शकत नाही. एका सर्वेमध्ये असं लक्षात आलंय की जवळजवळ भारतातले 75 ते 80% लोकांना व्हिटॅमिन D डेफिशियन्सी आहे आणि ही ट्रीटेबल कंडिशन आहे. व्हिटॅमिन D चे जे औषधं आहेत ते घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यामुळं हाडांचे त्रास, इव्हन प्रतिकारशक्ती व्हिटॅमिन D जर कमी होऊ शकते. बऱ्याचशा गोष्टी आता नवीन येत आहेत की कोलेजन डिसीजेस, डायबिटीज याच्यावर सुद्धा यांचा परिणाम होतो असं दिसून येत आहे. तर हे जे हार्मफुल फॅक्टर्स आहेत ह्या जर आपण टाळल्या तर नक्कीच आपल्याला आपलं आयुष्य नक्की वाढवता येईल आणि ह्या रोगांचा व्यवस्थित सामना करता येईल. मी तर असं म्हणेन, पूर्वी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली 30 वर्षापूर्वी तेव्हा मी दर 50 नंतर प्रत्येकाने आपलं शरीर चेक करून घ्यावं असं म्हणायचो. पण आता असे अनुभव आले आहेत की काही लोकांना 35व्या वर्षी मधुमेह, 30व्या वर्षी हार्ट अटॅक अशी आपण आजूबाजूला खूप पाहतो. तर प्रत्येकाने 30 वर्षानंतर कमीत कमी ECG, रक्तदाब, रक्तातली साखर आणि चरबीचं प्रमाण हे पाहणं फार आवश्यक आहे. आणि त्यांना लवकर पकडणं हे जर आपण केलं तर त्याच्यामुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला नक्कीच टाळता येतील आणि आपलं आयुष्य आपण नॉर्मल माणसाप्रमाणे जगू शकू.
आता हे जे हार्मफुल रिस्क फॅक्टर आहे त्याचं जर आपण काळजी घेतली तर आपल्याला असे आजार होऊच नयेत म्हणून आपण काय करायला पाहिजे, तर आपली लाईफस्टाईल हेल्दी बनवायला पाहिजे. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे आरोग्यदायी जीवनशैली बनवायला पाहिजे. त्याच्याकरता व्यसनमुक्तता, वजन आयडियल बॉडी वेट ठेवणं, योग्य आहार घेणं, नियमित व्यायाम करणं आणि ताणतणावावरती मात करणं, ताणतणाव रहित जीवन जगण्याचा प्रयत्न करणं, अशा 5 बाबीवरती आपण प्रत्येकाचं एक एक पॉईंट घेऊन डिस्कस करूया. डॉक्टर किशोरजी जैन यांनी आपल्या व्याख्यानामध्ये अगोदरच बऱ्यापैकी गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामुळे काही गोष्टी रिपीट होतील. पण मला वाटतं ह्या बऱ्याचशा गोष्टी जरी सगळ्यांना माहिती असल्या त्या कृतीत येत नाही, त्यामुळे हॅमरिंग होणे फार महत्वाचं आहे. जेव्हा त्या गोष्टी आपण हॅमर करतो तेव्हा त्याच्यातलं काहीतरी मनुष्य करण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं आयुष्य आपण वाढवण्याचा प्रयत्न करू शकू, दीर्घायुषी होऊ शकू. तर सर्वात प्रथम व्यसनापासून मुक्तता, नॉट स्मोकिंग, याच्याबद्दल सरांनी बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. तर व्यसनमुक्त राहणं हे नक्कीच आहे. जवळजवळ 28% प्रोटेक्शन जर तुम्ही जर व्यसनापासून मुक्त राहाल तर 28% मृत्यूपासून प्रोटेक्शन आपल्याला मिळू शकतं, असं सिद्ध बऱ्याच शोधांती सिद्ध झालेलं आहे की तुम्ही मृत्यूला डेफिनेटली 28 ते 30% पर्यंत प्रोटेक्शन देऊ शकता. ज्यांना ऑलरेडी स्मोकिंगची सवय आहे किंवा ज्यांना ड्रिंक घ्यायची सवय आहे, ज्यांना तंबाखू गुटखा याची सवय आहे, त्यांनी आता जरी त्याच्यातनं सुटका केली, त्यांनी आता जरी त्यांनी ठरवलं की नाही मला आता माझं आयुष्य, उर्वरित आयुष्य जे आहे ते चांगल्या प्रकारे जगायचं आहे, चांगल्या उत्तम रीतीने जगायचं आहे, तर त्यांनी इट इज नॉट ऑलवेज लेट. तर तुम्ही डेफिनेटली आता सुद्धा ते लगेच सोडू शकता. माझा अनुभव असा आहे की बऱ्याच वेळेला ह्या ज्या व्यसन आहेत ही केव्हा सोडतात माणसं, जेव्हा त्यांना काहीतरी मोठा आजार होतो. तर हार्ट अटॅक आल्यानंतर 3-3, 4-4 पाकिट ओढणारी माणसं ही सुद्धा एका दिवसात स्मोकिंग सोडू शकतात. म्हणजे अवघड काही नाहीये, हे आपल्या मनात आहे की नाही मला त्याशिवाय होत नाहीये, मला मोशन साफ होत नाहीये, मला तंबाखू खाल्ल्याशिवाय हे होत नाहीये. ह्या ज्या धारणा आहेत ह्या निव्वळ सायकोलॉजिकल आहेत. आणि त्यानंतर मग एस्पेशली अल्कोहोल हे ड्रिंक होतं, पण स्मोकिंग हे आपण केव्हाही नक्की थांबवू शकतो. त्याच्याकरता तुमच्या मनाची तयारी पाहिजे फक्त, आणि काहीतरी नियम करायला पाहिजे. मी पेशंटला सांगतो एक तर तुम्ही आता तुमच्याकडे जे पाकिटे फेकून द्या आणि परत हात लावू नका. आता जे तुम्ही व्यसन करताय ते सोडून द्या, लगेच त्याला हात लावू नका. त्याच्याबद्दल तुम्हाला काही त्रास असेल तर त्याचे आम्ही नक्कीच निवारण करूया आणि तुम्हाला पुढील आयुष्य नक्कीच समाधानाने जगता येईल. 2 पर्याय आहेत, एक तुम्ही त्यांना सांगतो लगेच सोडा किंवा नियम बनवा. जे लोक 10 सिगरेट 15 सिगरेट पित आहेत मग तुम्ही नियम करा की मला फक्त 2 सिगरेट प्यायचे. मग तुम्ही सकाळी उठल्या तासाभरात 2 सिगरेट संपवल्या तर पुढे 23 तास त्याला हात न लावला पाहिजे. आणि हे जर तुम्ही केलं तुम्ही डेफिनेटली पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकाल याची मला खात्री आहे. तर हे आपण नेहमी लक्षात ठेवून म्हणजे आता मी खूप वर्षापासून सिगरेट ओढतोय, आता मला काय फायदा होणार सोडून, असं नाहीये. तुम्ही सिगरेट सोडली की त्याचे फायदे लगेच चालू होतात आणि वर्षभरातच तुम्हाला जे माणसं स्मोकिंग करत नाही त्याप्रमाणात त्या माणसासारखं तुम्हाला आयुष्य जगता येतं. आता आपण आयडियल बॉडी वेट म्हणजे आपलं वजन किती असावं, आपला बॉडी मास इंडेक्स कसा असावा, या गोष्टीची आपण आता वजन आपलं प्रत्येकाने आपलं वजन आयडियल आहे की नाही कसं समजावं, तर फार सोपं आहे. आपली उंची सेंटीमीटर मध्ये -100 जे उत्तर येईल तेवढं वजन किलोग्राम मध्ये आपलं असायला पाहिजे. उदाहरणार्थ 170 सेंटीमीटर जर उंची असेल तर 170 - 100 म्हणजे त्या माणसाचं वजन 70 किलो एवढं पाहिजे. याच्यापेक्षा 2-4 किलो इकडे तिकडे चालेल, पण याच्यापेक्षा जर खूप जास्त असेल 70 किलो पाहिजे आणि 80 किलो आहे 85 किलो आहे तर नक्कीच त्याच्यावरती आपण उपाययोजना केली पाहिजे. बॉडी मास इंडेक्स हे 21 to 25 असं अपेक्षित आहे. ते कसं काढायचं, तर वेट इन केजी डिवाइड बाय हाईट इन स्क्वेअर मीटर्स असं आपल्याला ते काढता येतं. 25 ते 30 आम्ही याला ओव्हरवेट असं म्हणतो आणि जर BMI 30च्या पुढे असेल तर या माणसाला ओबेसिटी किंवा लठ्ठपणा असं आपण म्हणतो. आणि आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी लठ्ठपणा किंवा ओबेसिटी हा सुद्धा एक आजार मानलेला आहे. याचं कारण असं की ओबेसिटी आणि लठ्ठपणामुळं खूप रोगांना आमंत्रण दिलं, म्हणजे प्रत्येक बॉडीतली प्रत्येक सिस्टीम ही
लठ्ठपणा आणि ओबेसिटीमुळे जखडली जाते. हृदयरोग लवकर होतो, ब्लड प्रेशर वाढतं, मधुमेह होतो, किडनीचे आजार होतात, कॅन्सर व्हायचं प्रमाण असतं, स्लीप अपनिया होतो, रात्रीच्या झोपेत अचानकच गुदमरून जाग येते, याला आपण स्लीप अपनिया म्हणतो. त्यामुळे दिवसात सुद्धा माणूस पेंगतात बसल्या बसल्या. असे अनेक त्रास या लठ्ठपणामुळे होतात. त्यामुळं वजन नियंत्रित ठेवणं फार महत्वाचं आहे. तिसरं, आपला कमरेचा घेर. माणसामध्ये तो 90 सेंटीमीटरच्या खाली असला तर आपण त्याला हेल्दी म्हणूया, आणि स्त्रियांमध्ये तो 80 सेंटीमीटरच्या खाली पाहिजे. ह्या साध्या गोष्टी, BMI, वजन आणि वेस्ट सर्कम्फरन्स किंवा कमरेचा घेर, ह्या जर आपण नियमित ठेवल्या, याच्यावर जर आपण लक्ष ठेवलं तर डेफिनेटली आपल्याला वजन कमी करण्याकरता फायदा होईल. ज्यांचं वजन समजा 90 किलो आहे, त्यांना 70 किलो असं त्यांचं आयडियल वजन आहे, तर त्यांनी सुरुवातीला असं मनात आणलं की 10% जरी वजन तुम्ही केलं, 90 किलोचं 10% म्हणजे 9 किलो. 90 किलोवर तुम्ही 81-82 किलोवर जरी आला तरी सुद्धा त्याचे फायदे खूप आहेत. त्यांना ब्लड प्रेशर कंट्रोल व्हायला मदत होईल, त्यांच्या रक्ताचं साखरेचं प्रमाण कमी होईल. ह्या सर्व गोष्टी 10% वजन कमी करून सुद्धा आपल्याला अचीव्ह करता येतात. आता आयडियल बॉडी वेट ठेवण्याकरता 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, त्या म्हणजे एक्सरसाइज आणि व्यायाम आणि आहार. तर आपण व्यायामाकडे पहिल्यांदा जाऊया. त्याच्या अगोदर हा एक सध्या दिस पर्सन इज व्हेरी हॅपी, राऊंड इज अ शेप. मी गुटगुटीत आहे, म्हणजे मी आरोग्य आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं, परंतु ते चुकीचं आहे. हा लठ्ठपणाचा जे प्रकार आहे, आपण आपल्या मनाचं समाधान करून घेतो की माझा शेप चांगला आहे. आणि हा माणूस पहा, कुत्र्याला कशा करता कुत्रा गेले, कुत्र्याच्या निमित्तानं तो बाहेर जाईल आणि त्याला या माणसाला व्यायाम होईल. तर घरी जी ट्रेडमिल आहे त्याने कुत्र्याला ट्रेडमिलवर चढून स्वतः टीव्ही पाहत बसलाय आणि कोल्ड्रिंक आणि खात बसलाय, तर कसं वजन कमी होणार याचं? हे आता आपण एक्सरसाइज कडे वळूया. ह्या प्रत्येक गोष्टीने आपल्याला मृत्यूपासून प्रोटेक्शन मिळतं. आता व्यायाम, तर व्यायाम किती करावा, कसा करावा, किती प्रमाणात करावा, या प्रत्येकाला असं वाटत असतं की किती व्यायाम केला पाहिजे. तर बऱ्याच वेळेला व्यायाम हा एरोबिक व्यायाम, रेजिस्टन्स ट्रेनिंग व्यायाम आणि फ्लेक्झिबिलिटी व्यायाम, या 3 प्रकारामध्ये आपण व्यायामाची विभागणी केली पाहिजे. एरोबिक व्यायाम म्हणजे चालणे, पळणे, पोहणे, टेनिस खेळणे, बॅडमिंटन खेळणे, हे जे टेकडी चढणे, ट्रेकिंग, हे सगळे जे व्यायाम आहे हे एरोबिक व्यायामात प्रकार पडतात. याच्यामुळे ऑक्सिजन आणि हृदयाची क्षमता वाढते, फुफ्फुसाची क्षमता वाढते. त्याच्याबरोबर आठवड्यात 2 दिवस तरी आपल्याला रेजिस्टन्स ट्रेनिंग, स्नायूंना ताकद देण्याकरता व्यायाम करायला पाहिजे. त्याच्याकरता जिम मध्ये जायला पाहिजे असं काही नाही. तर आपण साधे 5 किलो किंवा 10 किलो डंबेल जरी आपण घरी आणून ठेवले आणि बायसेप्स, ट्रायसेप्स, पायांच्या व्यायामाला, स्नायूंना जर आठवड्यात 2 दिवस जरी आपण व्यायाम दिला तर डेफिनेटली त्याचा नक्कीच फायदा होईल. तिसरी, लवचिकपणा. स्नायूंना, सांध्यांना लवचिकपणा असणं फार महत्त्वाचं. कुठल्याही स्नायूला ताठरपणा आला की तो वेदना देतो, दुखतो. कंबर दुखी, मान दुखी, सांधे, हे सगळे आजार जे आहेत ते स्नायूंना ताठरपणा आल्यामुळे होतात. फ्लेक्झिबिलिटी व्यायाम फार महत्वाचे आहेत की जे आपण योगासनाने करू शकतो. जे आपले लहानपणी आपण शाळेत पीटीचे व्यायाम शिकलेले असतो ते जर तुम्ही या वयात जर केले तर नक्की त्याचा सुद्धा फायदा होईल. आणि आपला भारतीयांचा सगळ्यात महत्वाचा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार, ज्याला काही साधनं लागत नाही, कुठेही केव्हाही करू शकतो. त्याच्यामध्ये बरेचशी योगासनं येऊ शकतात. 8 ते 10 सूर्यनमस्कार जरी माणसाने रोज घातले तर डेफिनेटली त्यांना स्नायूंना लवचिकपणा, रेजिस्टन्स ट्रेनिंग, सगळे फायदे मिळतील. सगळ्यात सोपा आणि कुठेही कोणालाही केव्हाही करण्याचा व्यायाम म्हणजे चालणं. रोज साधारण 30 मिनिटं चालणं, आठवड्यातनं 150 मिनिटं चालणं हे फार महत्वाचं आहे. 2 दिवस ठीक आहे तुम्ही नाही केला, पण व्यायामाचे फायदे तुम्ही 2 दिवसापेक्षा 3 दिवस 4 दिवस जर व्यायाम सोडला तर व्यायामाचे फायदेही नष्ट होतात. त्यामुळं व्यायामाचे फायदे मिळवण्याकरता नियमितपणे व्यायाम करणं फार महत्वाचं आहे. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी 60 ते 75 मिनिटं रोज कुठलीही सुट्टी न घेता जर व्यायाम केला तर त्यांना कॅलरी जास्त खर्च होतील आणि त्यांचं वजन कमी व्हायला मदत होईल. तिसरी महत्वाची गोष्ट, ज्यांना हृदयाला ताण प्रोटेक्शन द्यायचंय,
म्हणजे आम्ही त्याला म्हणतो कार्डियाक फिटनेस. याच्याकरता आपण एस्पेशली तरुण वयाच्या माणसांनी 220 मायनस त्यांचं एज याचं कॅल्क्युलेट करावं आणि त्याच्या 80% जे काही हार्ट रेट येईल त्या हार्ट रेट पर्यंत व्यायाम करून 20 मिनिटं तो तसाच हृदयाचा ठोके जर तुम्ही ठेवले आठवड्यात 3 दिवस तर तुमची हृदयाची क्षमता खूप वाढते. बिरियान बोर्ग हा प्लेअर आपल्याला माहिती असेल की जो टेनिसमध्ये 7 वेळा विम्बल्डन जिंकलेला आहे. त्या माणसाचं हृदयाचे ठोके 32 येते. 32 म्हणजे त्याच्या हृदयाला फक्त 32 वेळा मिनिटाला काम करायला लागतंय आणि आपले जर ठोके 80-100 असतील तर आपल्याला हृदयाला किती जास्त काम करावं लागेल आणि हृदयावर किती ताण पडेल याची तुम्ही कल्पना करा. व्यायामाने हृदयाचे ठोके कमी होतात आणि कमी ठोक्यामध्ये शरीराला पूर्ण रक्तपुरवठा तो हृदय करू शकतो. हृदयावरचा लोड कमी होतो. चालणं हे सर्वात चांगला व्यायाम का मी म्हणतो की तो कोणालाही कुठेही, बऱ्याच लोकांना आजकाल मुवमेंट असते, बऱ्याच लोकांना बाहेरगावी कामाला जाऊ शकतं, पण चांगले शूज असतील तर हा व्यायाम तुम्हाला कुठेही करता येतो. मला एक यावेळेला एक हिंदी गाणं आठवतंय, जिंदगी है चलने का नाम चलते रहो सुबह शाम, म्हणजे काहीतरी कुठल्या तरी हिंदी मला ते गाणं आठवतंय आता आणि मला वाटतं ते अप्रोप्रिएट आहे. जर तुम्ही सकाळ संध्याकाळ जर चालला तर नक्कीच तुमच्या शरीराला तुम्हाला फायदा होईल. आणि आपण नेहमी ऐकतो की आयुर्विमाला पर्याय आहे, तर मी तर म्हणेन की आयुर्विमाला पर्याय नाही, पण एक वेळ आयुर्विमाला पर्याय नसेल पण चालण्याला नक्कीच पर्याय आहे. तर चालणं तुम्ही चालणं चालू ठेवलं पाहिजे. आणि व्यायामाचे फायदे सरांनी अगोदरच किशोरजी सरांनी तुम्हाला एक्सप्लेन केले आहेत. व्यायामामुळं आपल्या मेंदूतील एंडॉर्फिन नावाचा जो केमिकल आहे तो बाहेर पडतो. तो उत्साहवर्धक केमिकल आहे. त्याने आपल्याला उत्साह वाढतो. एक अर्ध्या पाऊण तासाच्या व्यायामाने दिवसभर तुम्ही उत्साही राहू शकतात. झोप चांगली येते, हाडं बळकट होतात, ब्लड प्रेशर कमी होतं, रक्तातली साखर कमी होते, ताणतणाव कमी होण्याला मदत होते. म्हणजे अगणित फायदे आहेत व्यायामाचे. आणि चालण्याला काही पैसे लागत नाही. ते तुम्हाला तुम्ही बऱ्याच लोकांची माझी तक्रार अशी येते की सर काहीतरी एखादी गोळी द्या की ज्याने माझा लठ्ठपणा कमी होईल, मला व्यायामाला वेळ नाहीये. मी तर म्हणेन की बऱ्याच लोकांची धारणा असते की व्यायाम हा सकाळीच केला गेला पाहिजे, पण प्रत्येकाच्या बिझी शेड्यूल प्रमाणे मी तर त्यांना सांगतो की 24 तासातले 50 मिनिटं तुम्ही स्वतः करता काढा. ती कुठल्याही वेळेला करा. तुमचं तुम्ही वेळेचं नियोजन करा की तो वेळ मला 50 मिनिटं माझ्या शरीराकरता द्यायलाच पाहिजे. तो जर तुम्ही दिला तर त्याचा तुम्हाला अगणित फायदा होईल. याबद्दल मी तुम्हाला बोललोच आहे अगोदर. एव्हरी मॉर्निंग माय ब्रेन टेल्स मी टू एक्सरसाइज अँड माय बॉडी लाफ्स एट मी. म्हणजे आपल्या मनाची तयारी आपण करून झोपतो की मला सकाळी उठायचंय, अभ्यासाला व्यायामाला सुरुवात करायची आहे, आणि शरीर अलसावलेलं असतं. शरीर म्हणतं आज नाही, आपण उद्या करू, आणि ते उद्या कधीच उगवत नाही. त्यामुळं ब्रेनचं आपण ऐकणं फार महत्वाचं आहे. आळस जर झटकला, शरीराला सवय लावली तर तुम्ही बरोबर त्यावेळेला नक्की उठाल आणि आपण व्यायाम नक्कीच करू शकाल. हे सगळे फायदे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले आहेत. चरबीचं प्रमाण कमी होणं, रक्तातलं गुठळ्या व्हायचं प्रमाण कमी होणं की ज्याच्यामुळं रक्तात गुठळ्या होऊन अर्धांगवायू किंवा स्ट्रोक येऊ शकतो. स्ट्रेस, डिप्रेशन, अँझायटी हे सगळे ताणतणाव सगळे कमी होतात. मॉडर्न लाईफस्टाईलमुळं सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टीम ऍक्टिव्ह होते. अँगर, ॲग्रेशन, डिस्ट्रक्शन, स्ट्रेस या सर्व गोष्टींमुळं हृदयाचे ठोके वाढतात, ब्लड प्रेशर वाढतं, हृदयावरती परिणाम होतो. आणि जस्ट वॉक, संदेश माझा राहील की जस्ट वॉक कोणालाही केव्हाही करता येईल. आता आपण एक्सरसाइज नंतर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे ही जी स्लाइड्स आहे ही तुम्ही बारकाईने पहा. आपण आपले आजोबा पंजोबा कसे होते आणि आता बरीचशे माणसं आपण कशी आहोत, याला कारणीभूत काय आहे तर आत्ताचं जीवन. मला चांगलं वाटतं आपल्या लहानपणी हा अशा मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, बर्गर ह्या गोष्टी अजिबात नव्हत्या, पण त्याच्यामुळं आणि बाकीच्या भौतिक सुखामुळं टेलिव्हिजन, मोबाईल याच्यावरती जास्त लक्ष ठेवणं याच्यामुळं आपलं लठ्ठपणा खूप वाढत चाललाय आणि त्याच्यामुळं आपण बऱ्याचशा आजारांना निमंत्रण देतो बऱ्याचशा आजारांना. आहाराबद्दल आपण बघूया.
हे सगळे नवीन नवीन पाहुणे आपल्याकडे आलेत आणि त्यांनी एवढं त्याचं मार्केटिंग केलेलं आहे. पिझ्झा हट, बर्गर्स, KFC, मॅकडोनाल्ड, की त्याच्यामुळं लहान मुलावरती एस्पेशली खूप इफेक्ट होतोय. आणि आता जर आपल्या पुढे जर मोठा कुठला प्रॉब्लेम भेडसावणार असेल तर लहान मुलांमधला लठ्ठपणा. दोन्ही पेरेंट्स कामाकरता बाहेर असतात, मुलांकडे काहीतरी पैसे दिले जातात आणि मुलं मग हे असे पदार्थ खाऊन त्यांचं वजन वाढवतात. त्यामुळं पालकांनी फार जागरूक राहायला पाहिजे. आपली पुढची पिढी जर तंदुरुस्त राहावी असं वाटत असेल, आपण पाहतो की आजकालच्या मुलांचं डेफिनेटली ओव्हरवेट होण्याचं प्रमाण जे सर्वे केला गेलाय त्याच्यामध्ये नक्कीच वाढलेलं दिसतंय. तर हे सगळी नवीन मंडळी आहेत, यांना आपण ठीक आहे, चव असेल तर 15 दिवसांनी महिन्याने एकदा मुलांना खाऊ घालणं ही गोष्ट वेगळी, पण याचं नियमित सेवन हे फार हानिकारक आहे. हा जर तुम्ही चार्ट पाहिला व्हेजिटेरियन फूडचा, तर याच्यामध्ये सर्वात खालचा जो बेस जो आहे ते पदार्थ आपल्या खाण्यात भरपूर यायला पाहिजेत. मधला जो चार्ट आहे फळं, पालेभाज्या, आपलं रोजचं जेवण हे जेवणामध्ये फळं आणि पालेभाज्या खूप प्रमाणात असली पाहिजे. लो इन डेअरी प्रॉडक्ट्स म्हणजे तेल, तूप, लोणी, साखर, फॅट, अंड्यातला पिवळा भाग हे फार कमी प्रमाणात असले पाहिजे. जे लोक मांसाहारी आहेत त्यांना प्रोसेस मीट किंवा रेड मीट हे टाळलं पाहिजे. तसेच मिठाचं प्रमाण हे आपल्या जेवणात थोडंसं कमीच असलं पाहिजे. एस्पेशली टेबल सॉल्ट घेणं माणसाने अवॉइड केलं पाहिजे. त्यांना ब्लड प्रेशर आहे, त्यांनी डेफिनेटली थोडंसं प्रमाण जर कमी केलं तर नक्कीच त्यांना फायदा होणार आहे. मीठ, साखर, मैदा, तेलकट व स्निग्ध पदार्थ ही आपली फार लाडकी मंडळी आहेत. ह्या लाडक्या मंडळींना आपण दूर ठेवलं पाहिजे जर आपल्याला आपलं आरोग्य त्यांचं सेवन कमी प्रमाणात केलं पाहिजे जर आपल्याला आपलं आरोग्य जर नीट ठेवायचं असेल तर. वेळेवर जेवणे, चावून खाणे. आपले पूर्वज म्हणत असे की एक घास 32 वेळा खावा, आणि ते खरंच आहे. ऍक्च्युली त्याच्यामध्ये त्याचं कारण असं आहे की जर तुम्ही चावून व्यवस्थित खाल्लं तर थोड्या खाण्यामध्ये आपल्या माणसाची भूक भागते आणि ओव्हर इटिंग हे टाळलं जातं. थोडं खाणं, रात्रीचं जेवण आणि झोप याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 तासाचं अंतर असलं पाहिजे. सर्व प्राण्यामध्ये माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे असं मानलं जातं, परंतु खाण्याच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला तर प्राण्या एवढं शहाणपण मनुष्यात नक्की नाहीये. प्राण्यांचं जर पोट भरलेलं असेल तर ते अन्नाला तोंड सुद्धा लावत नाही, ढुंकू सुद्धा त्याच्याकडे पाहत नाही. हे तुम्ही सर्वांनी ऑब्झर्व केलं असेल. पण माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की भूक नसताना सुद्धा जर तोंडापुढे आलं तर तो खाणं सोडणार नाही. ही जी सवय आहे ही फार घातक आहे. आजकाल बरेच कॉन्फरन्सेस होतात, बऱ्याच लोकांना काही ना काही तोंडापुढे येत असतं आणि ते नकळत खाल्लं जातं. आणि ही जी खाण्याची सवय आहे ती डेफिनेटली आपण मोडली पाहिजे. आपण कशा करता जगतो आहोत हे माणसांनी ठरवलं पाहिजे. आयुष्यात जर जास्त खायचं असेल तर मी म्हणेन की रोज कमी खा, आणि खाण्यासाठी न जगता जगण्यासाठी खा. हे डेफिनेटली माणसांना लक्षात ठेवा. आहार आणि व्यायाम हे दोन्ही गोष्टी आपल्याला जर वजन आटोक्यात राहायचं तर फार महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये ओल्ड इज म्हणून मी जी स्लाईड टाकलेली आहे, जी पारदर्शक टाकलेली आहे, त्याच्यामध्ये आपला पूर्वजांचा जो आहार होता तर तुम्ही पहा. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे फळं. किशोरजी सांगितल्याप्रमाणे ड्राय फ्रुट्स आणि फळं, मोड आलेली कडधान्य ह्याचा जर आपल्या जेवणात जर आपण जर समावेश केला तर आपल्याला बरेचशा प्रमाणात आपले व्हिटॅमिन्स, मिनरल्स ह्या सगळ्यामधून मिळतात. मला आता एक ओळ आठवते, कुठेतरी वाचलं होतं, मला वाटतं डॉक्टर अरविंद बावडेकरांचं एक पुस्तक वाचलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की फळं खा नाहीतर फळं भोगा. म्हणजे जर तुम्ही रोजच्या जेवणामध्ये फळं, जर सीजनल फ्रूट खायचे, जे तुमच्या त्या सीझनमध्ये फ्रुट्स असतील, मिळत असतील त्या फ्रूटचे तुम्ही सेवन करा. आणि फळं खाल्ल्यामुळं त्याच्यातले फायबर मिळतात, व्हिटॅमिन्स मिळतात, मिनरल्स बनतात, आणि फायबरमुळं कॉन्स्टिपेशन तुम्हाला होणार नाही. या सगळ्या गोष्टी आपल्याला, आणि आहारामध्ये बऱ्यापैकी प्रथिनं शाकाहारी आहारामध्ये सुद्धा मिळतात. जर तुम्ही काही गोष्टी म्हणजे वरण आणि भात, वरणामध्ये प्रोटीन आहे, भातामध्ये कार्बोहायड्रेट आहे, जर तुम्ही याचं जर दोन्ही एकत्र जर खाल्ल्या तर डेफिनेटली तुम्हाला आपल्याला लागेल ते प्रोटीन, सोयाबीन आहे, हे सगळे आपल्याला मिळू शकतात. तर न्यू फ्रेंड्स मी तुम्हाला आता सांगितले त्याचा आपण कमीत कमी वापर करावा. म्हणजे जे आपण पूर्वीपासून जे आपली लोक खात होती
यांचा जर आपण आहारात समावेश केला तर नक्कीच आपल्याला आपले आरोग्य नक्कीच टिकवता येईल. सो आहार आणि व्यायाम, जर वजन कमी करायचं असेल तर कॅलरी जास्त खर्च व्हायला पाहिजेत आणि जेवणात आपण कॅलरी कमी करायची. बँकेत जर तुम्ही शिल्लक टाकत बसलात काढले नाहीत तर जशी शिल्लक वाढत जाते तसं आपलं शरीरच आहे. शरीर एक प्रकारची बँकच आहे. आपण जे काही खातो ते चरबी रूपानं साठवलं जातं आणि जे आपण चालतो फिरतो व्यायाम करतो ते कॅलरी ज्या खर्च होतात. सो जमा आणि खर्चाचा जर हिशोब तुम्ही ठेवला, किती कॅलरी आपण घेतोय किती खर्च करतोय, तर खर्चाचं प्रमाण जास्त असेल तर डेफिनेटली वजन कमी होण्यास मदत होईल. तर लाईफस्टाईल मधला महत्वाचा एक पॉइंट म्हणजे स्ट्रेस. आजकालच्या जीवनात आपण पाहतो आजची जी जीवनशैली आत्ताची जी आहे ती फार डिमांडिंग आहे, चॅलेंजिंग आहे, फुल ऑफ स्ट्रेस आहे, ताण तणाव आहे. या जगात ताण तणाव कोणाला नाही असं माणूस शोधूनही सापडणार नाही. तर हे ताण तणाव, आता जे सरांनी सांगितलं की हरी वरी करी, ही जी संस्कृती आता आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे सुद्धा शरीरावरती बरंचसं नुकसान होतं. म्हणून आपण ते टाळलं पाहिजे. ताण तणावामुळे काय होतं, ताणतणाव, क्रॉनिक ताणतणाव, जर अॅक्यूट ताणतणाव आपण म्हणतो, परीक्षा आली मुलांना ताण येतो, अभ्यास करतात, परीक्षेत चांगले मार्क मिळतात. अॅक्यूट ताणतणाव असेल तर तो इम्पॅक्ट फायदेशीर आहे. पण जर क्रॉनिक ताणतणाव असेल तर त्याच्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, रक्तातली साखर वाढते, नंतर प्रतिकारशक्ती कमी होते, बऱ्याच वेळेला घाम येतो, स्नायू आपले जे शरीराचे स्नायू आहेत त्या स्नायूंना ताण पडतो, ताठरपणा येतो आणि मग डोके दुखणे, कंबर दुखणे, मान दुखणे, ही जी व्याधी आहेत ही क्रॉनिक स्ट्रेसमुळे येऊ शकतात. त्यामुळं जर ताण तणाव विरुद्ध जीवन आपलं जगत असेल तर आपल्या काय गोष्टी आपण आपल्या करता अंगी काढल्या पाहिजेत ते आपण पाहूया. तर पुरेशी झोप याबद्दल डॉक्टर किशोरजींनी बऱ्यापैकी विवेचन केलेलं आहे. सर्वसाधारण प्रत्येक माणसाच्या प्रकृतीनुसार 6 ते 8 तास ही झोप पुरेशी असते. क्वालिटी ऑफ स्लीप इज मोर इम्पॉर्टंट दॅन क्वांटिटी ऑफ स्लीप. त्यामुळं शांत झोप येणं हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळं आपल्या दिवसभरातल्या आपल्या शरीराची झीज झाली असते ती झीज भरून येते, दुसऱ्या दिवशी परत आपण ताजेतवाने होऊन कामाला लागू शकतो. झोप न येण्याचं माझ्या मते हल्लीच्या दिवसात जर महत्वाचं जर कारण पाहिलं, इव्हन लहान मुलं, मोठी माणसं, आजकाल जे टीव्ही आहे, मोबाईल आहे, रात्री 11, 11:30, 12 पर्यंत जर ते तुम्ही पाहत बसला तर तुम्हाला तीच चित्र तुमच्या डोळ्यापुढे सारखी येतात आणि तुम्हाला झोप येणार नाही. त्यामुळे झोपेची वेळ ठरवली पाहिजे. आपलं शरीर घड्याळ आहे, तर तुम्ही त्याला जशी सवय लावाल तशी ती लागते. तर तुम्ही जर सवय केली की बाबा नाही मला रात्री 11 वाजता झोपायचंच आहे, तर ही सवय लागली तर सुरुवातीला तुम्हाला 2-4 दिवस त्रास होईल. एकदा ती सवय लागली की 11 झोप येईल, 6 वाजता जागी. तर 6 ते 8 तास ही झोप पुरेशी महत्वाची आहे. दुसरं महत्वाचं, रेस्ट फ्रॉम वर्क. बरेच आता आयटी कंपनी आपण पाहतो की त्यांना 5 days वर्किंग 2 days हॉलिडे असं देतात. पण 5 days त्यांना खूप ताणाखाली काम करायला लागतं, 2 दिवस ते रेस्ट घेतात. रेस्ट फ्रॉम वर्क म्हणजे जे तुम्ही नियमित काम करता त्याच्यापासून सुटका, याला आपण रेस्ट फ्रॉम वर्क म्हणूया. त्यावेळेला तुम्ही जे रोजचं काम करता त्याचं काहीतरी वेगळं करा. जे काही तुमचे छंद असतील ते तुम्ही त्यावेळी करा. गिव्ह क्वालिटी टाइम टू युअर फॅमिली मेंबर्स, हे तुम्ही करू शकता. आता मी समजा आता माझा दवाखाना रविवारी बंद असतो, पण मी जर रविवारी जरी दवाखाना उघडला तरी मला माहिती आहे की पेशंट्स खूप येणार आहेत. आय टेक अ हॉलिडे ऑन संडे. आय नो दॅट गिव्स मी, रिचार्जेस मी, आणि परत सोमवारपासून मी नव्या जोमाने कामाला लागतो. मेडिटेशन, सकाळ संध्याकाळचं 15 मिनिटं मेडिटेशन, जर डोळे झाकून आपल्या श्वासावर जर लक्ष केंद्रित केलं डेफिनेटली मन हे स्थिर होतं, मन शांत होतं. श्वासावाटे निगेटिव्ह विचार बाहेर टाका. जेव्हा श्वास घेतो पॉझिटिव्ह विचार आतमध्ये घ्या. डीप ब्रिथिंग करा. ही सगळी जी व्यायामाचे प्रकार आहेत, लोम विलोम, तुमचं भ्रामरी, भस्त्रिका, कपालभाती, हे जे डेफिनेटली ह्यानी मानसिक शांतता लाभते, ताण कमी होण्यास मदत होते. बऱ्याच लोकांना आता रविशंकरांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स आहे, बाबा रामदेवांचे काही प्रकार आहेत. तर प्रत्येकाने आपल्याला जे काही आपल्याला शक्य असेल त्याप्रमाणे त्याचा उपयोग केला तर नक्कीच आपलं ताणतणाव कमी होतील. एक्सरसाइज बद्दल मी आपण सांगितलंय, योगासनं सांगितले आहेत. आणि ही जर आपण जर जीवनामध्ये त्याचा एक भाग, अविभाज्य भाग बनवला तर डेफिनेटली आपल्याला त्याचा पुढील जीवनात नक्कीच फायदा होऊ शकेल. ताणतणावापासून
मुक्त होऊ शकू आपण. लाफिंग, आजकाल दिलखुलास हसणं हे फार आपल्याला कमी दिसतंय. तर त्याच्यामुळे आता लाफ्टर क्लब निघाले. असं म्हणलं जातं की लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, आणि ते खरं आहे. हसण्यामुळं आपल्या शरीराचे चेहऱ्याचे स्नायू आहेत ते फार मोकळे होतात आणि आपलं आरोग्य वाढतं. बीपी ताणतणाव कमी व्हायला मदत होते, बीपी कमी होतं, शुगर कमी होते. तर दिवसांना दिलखुलास हसणं ही प्रक्रिया डेफिनेट झाली पाहिजे. काही विनोदी चित्रपट तुम्ही पाहू शकता, विनोदी जोक्स वाचू शकता, आणि विनाकारण हसणं ही चुकीची गोष्ट आहे. पण दिलखुलास हसणं, हसण्याला दाद देणं हे जर तुम्ही जर जीवनात अंगीकारलं तर डेफिनेटली ताणतणाव कमी व्हायला मदत होईल. लिस्निंग टू म्युझिक, जे आपल्याला आवडतं आहे गाणं. काही लोकांना शास्त्रीय संगीत आवडतं, काही लोकांना हलकी फुलकी गाणी आवडतात, काहींना भावगीतं आवडतात, काहींना इन्स्ट्रुमेंटल सॉंग्स आवडतात. तर तुम्हाला जी काही ज्याच्यामध्ये रुची असेल ते जर तुम्ही जर केलं तर म्युझिक इज डेफिनेटली सुदनिंग टू द ब्रेन, आणि त्याच्यामुळं डेफिनेटली ताणतणाव कमी होतील, बाकीच्या गोष्टी कमी होतील. तर बऱ्याच वेळेला काही लोक रेडिओ लावून बसतात आणि त्यांचं काम करत असतात, एस्पेशली गृहिणी म्हणा. तर ऍट द बॅक ऑफ द माइंड जे म्युझिक जे चालू असतं ते तुम्हाला एक सुदनिंग इफेक्ट देतं आणि तुम्ही तुमचं काम करत असता. म्हणजे ही गोष्ट तुम्ही तुमचं काम करत असताना सुद्धा करू शकता. देन गेटिंग क्लोज टू द नेचर, निसर्ग सगळ्यात मनुष्याला आल्हादक करणार आहे. ज्यांना ट्रेकिंगची आवड आहे, ज्यांना निसर्गाची आवड आहे, तर ते डेफिनेटली त्यांनी वर्षांना 3-4 डेफिनेटली ट्रिप्स काढाव्यात, ट्रॅव्हलिंग करावं आणि रिचार्ज युअर सेल्फ. म्हणजे मी तर मला एक प्रकारचं टॉनिक आहे. जेव्हा मी जरा थोडंसं कुठे जाऊन येतो परत पुढच्या कामाला जोमाने सुरुवात करतो. की आपण सुद्धा हे अनुभवलं असेल. पण आता मी पाहिलं आजूबाजूला बऱ्याच लोकांची ट्रॅव्हलिंगची कल्पना थोडी वेगळी असते. ते ट्रॅव्हलिंग त्यांना 7-8 दिवसांनी प्लॅन केलेलं असतं. जास्तीत जास्त स्थळं पाहून रात्रीचा प्रवास, दिवसभर दगदग, याला रिलॅक्सेशन म्हणत नाही. म्हणजे ही ट्रॅव्हलिंगची जी आता एवढ्या लांब आलो तर हे पण पाहून घेऊया, ते पण स्थळ पाहून घेऊया, म्हणजे विनाकारण हा ताण वाढतो आणि आल्यानंतर मग तो थकवा येतो. तुम्ही गेला कशा करता, रिलॅक्स व्हायला, आणि ट्रॅव्हलिंग करून परत थकवा घेऊन येता. त्यामुळं एक किंवा 2 स्थळं तुम्ही मनात घ्या. त्याच ठिकाणी 2-2, 3-3 दिवस आरामात राहा. आरामात त्या स्थळांचं आनंद घ्या आणि रिलॅक्सेशन व्हा. दिस इज रिअली रिलॅक्सेशन. हे रिचार्जिंग आहे आणि ते जर आपण केलं तर नक्कीच आपला फायदा होईल. धावपळीत प्रवास करणं, धावपळीत खूप स्थळं पाहणं हे काही योग्य होऊ शकत नाही. नंतर वन थिंग ऍट ए टाइम. आजकालच्या धकाधकी जीवनात मनुष्याच्या डोक्यात सारखे विचारांचे काऊर चालू असते. एकाच वेळी 7-8 गोष्टी डोक्यात असतात. हे करायचे, ते करायचे, ते करायचे, आणि मग एखादी गोष्ट जर झाली नाही तर मग चिडचिड होते. चिडचिड झाली मग ताण वाढतो, रागराग येतो. हे टाळण्याकरता एक तर तुम्ही असं करू शकता की उद्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टींची योजना अगोदरच आदल्या रात्री करावी. जी महत्वाची गोष्टी आहेत त्यांचा क्रम वरती ठेवावा, ज्या कमी महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांचा क्रम खाली ठेवावा. म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्या महत्वाच्या गोष्टी त्या तुमच्या पार पडल्या तर तुम्हाला एखाद्या कमी महत्वाच्या गोष्टी तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी करू शकता. म्हणजे वन थिंग ऍट ए टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. नंतर मसाज आणि स्पा. आता स्पा आणि मसाज हे जाणं काही जरूर नाहीये. पूर्वीचे लोक आपण जर दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करतो, मसाज घेतो, आपल्याला किती त्रास तुम्हाला वाटतं. मी तर म्हणेन की प्रत्येकाने दर महिन्याला एकदा अभ्यंग स्नान करायला काही हरकत नाही. त्याने नक्कीच आपली बॉडी ताजीतवानी होईल. तेलाने मॉलिश करणं, व्यवस्थित आंघोळ करणं डेफिनेटली फायदेशीर आहे आणि तुम्ही स्वतः अनुभवून बघा की याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि मनात कुडू नका. आजकालचे म्हणजे आजकाल काय झालं की कम्युनिकेशन गॅप फुल झालेली. इव्हन विदिन फॅमिली देर इज व्हेरी लेस कम्युनिकेशन. त्यामुळे मनात खूप गोष्टी साठल्या जातात आणि सुख असो दुःख असो हे मनाच्या एका कप्प्यात दडवून ठेवल्यामुळं त्या साचत जाऊन त्याचा स्फोट केव्हा होतो हे कळणार नाही. म्हणून जर तुम्ही आनंदी असाल तर डेफिनेटली आपल्या मित्रांशी, जवळच्या नातेवाईकांशी तुम्ही ते शेअर करा. कारण म्हटलंच आहे की सुख हे शेअर केल्यानं वाढतं, दुप्पट होतं, आणि दुःख शेअर केल्यानं ते निम्म्याने कमी होतं. पण जर तुमच्या मनात काही दुःख असेल तर ते मनात दाबून ठेवू नका. जो कोण तुमचा जवळचा मित्र आहे शेअर करा आणि शेअर करून मोकळं व्हा. एखादं गिल्ट जर तुम्हाला काय असेल तर फॉरगिव्हनेस ते फार महत्वाचं आहे. की जर तुम्ही
कोणाच्या एखाद्या मनुष्याबद्दल किंवा कोणाच्या बद्दल जर मनात गिल्ट असेल तर त्याला तुम्ही सोडून द्या. लेट गो करण्याने बऱ्याच गोष्टी कमी होतात आणि ताणतणाव कमी होतो आणि डेफिनेटली या गोष्टीचा आपल्या दीर्घायुष्यावरती आरोग्यपूर्ण जीवनाविषयी नक्कीच फायदा होतो. आता बरेच लोक मला प्रश्न विचारतात, सर अल्कोहोल चांगलं असतं ना, असं आम्ही वाचलंय कुठेतरी की अल्कोहोल घेण्यामुळं हृदयाला चांगला फायदा होतो, त्याने ताणतणाव कमी होतो. तर ऍक्च्युली अल्कोहोल किती घेणं हे फार महत्वाचं आहे. माझा अनुभव असा आहे की ऍक्च्युली शास्त्रामध्ये काय सांगितलंय की 1 पेग अ डे इज गुड फॉर हार्ट, 30 ml. पण कोणी 30 ml पर्यंत राहत नाहीये. ते नेहमी 2 पेग 3 पेग 4 पेग असं करत मग ते शरीराला घातक आहे, हार्मफुल आहे. त्यामुळे मी तरी माझ्या सर्व श्रोत्यांना सांगेन, माझ्या पेशंटना मी सांगतो की तुम्ही याच्यापासून दूर राहा. आणि वैद्यकीय दृष्ट्या सायंटिफिक सुद्धा झालं की तुम्ही जर तेवढंच जर मर्यादित ठेवलं तर तुम्हाला नक्कीच हृदयाला फायदा होऊ शकेल. पण लिमिट, मनाचा कंट्रोल, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. त्यामुळे तुम्ही ही म्हण या ठिकाणी तंतोतंत लागू पडते. तर तुम्ही त्याचा नक्कीच मनावरती ब्रेक ठेवा आणि मगच अल्कोहोलला हात लावा. तर आता ज्या तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगितल्या तर त्याच्यापासून जवळजवळ 79% प्रोटेक्शन तुम्हाला मृत्यूपासून मिळू शकतं. म्हणजे बघा, 79-80% तुम्ही प्रोटेक्शन मिळू शकतं. कशामुळं? तर सी, हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट केल्यामुळं, हेल्दी जीवनशैली अंगीकारल्यामुळं, व्यसनापासून मुक्तता, किती प्रोटेक्शन मिळतंय? 28%. वजन जर नियंत्रित ठेवलं तर किती प्रोटेक्शन आहे? 14%. आहार जर योग्य घेतला किती प्रोटेक्शन आहे? 13%. नियमित व्यायाम केला किती टक्के प्रोटेक्शन आहे? 17%. आणि ताणतणाव जर दूर केला तर किती प्रोटेक्शन आहे? 7%. म्हणजे जवळ 79 ते 80% मृत्यू आपण ह्या सवयी जर चांगल्या लावल्या गेल्या तर डेफिनेटली पाळू शकतो. आणि 80% प्रोटेक्शन आपल्याला मृत्यूपासून मिळू शकतं. आता थोडं काही हिडन फॅट संबंधी आपण विचार करूया. फूड्स रिच इन कोलेस्ट्रॉल थोडं आपल्याला अवॉइड केलं पाहिजे डाएटमध्ये. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स येतात, एग योक येतो, फॅटी मीट और ऑर्गन मीट येतं, बटर चिकन येतो, फ्राईड फिश येतात, दूध, घी, बटर, मलाई, रबडी, चीज, आईस्क्रीम हे येतात. आणि हिडन फॅट बिस्किट्स आहेत, बेकरी आयटम्स आहेत, हे काय आपल्याला वाटतं याच्यामध्ये काही नाही फॅट, पण हे ऑल दिस आर ट्रान्स फॅट्स. याला काय म्हणतात? ट्रान्स फॅट म्हणतात. पेस्ट्रीज, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या ठीक आहे, ह्या गोष्टीने तोंडाला चव येते, जिभेला आपल्याला फार चांगला लागतात. तर मी असं म्हणत नाही की तुम्ही हे एकदम पूर्ण टाळा, पण डेफिनेटली याचं सेवन कमी करणं हे फार महत्वाचं आहे. हे एक पिक्टोरियल दाखवलंय तुम्हाला की अगोदर पण ती स्लाइड दाखवली गेली होती की कुठला पदार्थ, लेफ्ट हँडच्या स्लाइड मध्ये जे पदार्थ आहेत, खाली जे लाडू, किसमिस, रबडी हे पदार्थ टाळायला पाहिजेत. आणि वरती जे पदार्थ आहेत ते डेफिनेटली आपण हे सगळे पदार्थ सगळं टाळण्यासारखे आहेत. शेव, चिवडा, बुंदी, फ्राईड फिश हे सगळं टाळण्यासारखे पदार्थ आहेत. मिठाई हे तुम्ही चव म्हणून खा, खायचं म्हणून भरपूर खाऊ नका. आता कशामध्ये काय काय येतं? घी, बटर, चीज मध्ये फॅट वाढवणारे पदार्थ आहेत. ब्रेड, पाव, बिस्किट्स, कुकीज, जंक फूड, वडा, समोसा, बर्गर, पिझ्झा, लड्डू, बर्फी, सॉफ्ट ड्रिंक. मुख्य म्हणजे सॉफ्ट ड्रिंकचं प्रमाण आता आजकाल खूप वाढलेलं आहे. तर आय विल प्रिफर दॅट अवॉइड द सॉफ्ट ड्रिंक्स. त्याच्याऐवजी तुम्ही ताक, नंतर नारळाचं पाणी, असे फळं ही डेफिनेटली त्याचा तुम्ही आत्मसात करा. कारण ह्याच्यामध्ये जे काही केमिकल्स असतात ते डेफिनेटली आपल्या शरीराला हानिकारक आहेत. आणि ह्याच्याबद्दल सांगितलंय मी तुम्हाला की लहान मुलांच्याकडे जी आता बर्गर आणि सॅलडची प्राइस बघा. आता ही ऑफकोर्स आपल्या इथली नाहीये, ही वेस्टर्न कंट्रीज मधली आहे. सॅलड महाग आहे आणि बर्गर स्वस्त आहे. त्यामुळे बर्गरचं सेवन जास्त केलं जातं आणि सॅलडचं प्रमाण कमी केलं जात आहे. तर लहानपणापासूनच आपण मुलांमध्ये चांगल्या आहाराची सवय लावली पाहिजे. काही शाळांमध्ये मला आठवतं की त्यांनी फक्त पोळी भाजीच आणायला परवानगी दिली होती. काही शाळांमध्ये तुम्ही काही आणा. तर काहीतरी लहानपणी जर मुलांना सवय लागल्या पोळी भाजी खाण्याची, त्याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी करता येऊ शकते. कधी पराठे देऊ शकता, कधी धपाटे देऊ शकता. तर हे जर तुम्ही नियमित जर लहान मुलापासून जर सवय लावली
की काय खावं काय खाऊ नये, तर डेफिनेटली हीच मुलं पुढं दीर्घायुषी होतील. दुसरा महत्वाचा प्रश्न बऱ्याच वेळा मला विचारला जातो की कुठलं तेल का अन्नामध्ये वापरावं. हा एक जरा स्त्रियांचा कॉमन प्रश्न असतो, तेल कुठलं वापरावं. तर सॅच्युरेटेड फॅट मध्ये 3 प्रकार आहेत. एक मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड मुफा, आणि दुसरं पुफा म्हणजे पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स. मुफा आणि पुफा ही हृदयाला चांगली आहेत. याच्या मुफामध्ये ऑलिव्ह ऑइल, मस्टर्ड ऑइल, ग्राउंडनट ऑइल, आणि पुफामध्ये सनफ्लॉवर ऑइल, सोयाबीन ऑइल, राईस ब्राउन ऑइल, आणि ओमेगा 3 मध्ये फिश ऑइल. आता ही जी आहेत ही हार्ट हेल्दी आहेत. तर मी सगळ्यांना सांगतो की बेस्ट वे तुम्ही दर महिन्याला तुमचं तेल बदलत जा. समजा आज ह्या महिन्यात ग्राउंडनट खाल्लं तर पुढच्या महिन्यात तुम्ही सनफ्लॉवर खा, त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्ही राईस ब्राउन खा, किंवा मग 2-3 तेलांचं मिक्सचर करून ते वापरा. पण शेवटी लिमिट हे महत्वाचं आहे. तर सारांश काय आहे की आतापर्यंत तुम्हाला जे मी काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही असं नाही, माहिती आहेत. पण ह्या कोणीतरी बिंबवून सांगणं हे फार महत्वाचं आहे. आणि त्या निमित्तानं तुम्ही मनात धारणा घ्यायला पाहिजे की नाही, मला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, जीवनात जास्त आयुष्य जगायचंय, आनंदी जगायचंय, एनर्जेटिक व्हायचंय, स्टॅमिना असला पाहिजे. तर सर्वसाधारण 8 तास झोप, 8 तास कामाचे तास, आणि 8 तास तुम्ही स्वतः करता फॉर लिजर, छंद तुमचे काय असतील, म्युझिक ऐकणं, ज्या काही गोष्टी असतील, असे जर विभागणी केली. पण हल्लीच्या जीवनात तसं होत नाहीये. जवळ 10-12 तास काम करायला लागतंय, झोपेवरती गदा येते, लिजरला वेळ मिळत नाहीये. मग याच्याकरता तुम्हाला जे अगोदर मी काही स्ट्रेस फॅक्टर्स कमी करायचे ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण तुम्ही केल्या तर डेफिनेटली त्याचा फायदा होईल. सर, लिव्हिंग लॉंगर अँड लिव्हिंग हेल्दियर, निरोगी आयुष्य, दीर्घ आयुष्य जर व्हायचं असेल तर ईट बेटर, थिंक पॉझिटिव्ह, फील गुड, नियमित व्यायाम, ह्या जर सगळ्या गोष्टी आपण जर जीवनात आणल्या तर डेफिनेटली मला वाटतं प्रत्येकाचं आयुष्य हे तिसऱ्या कॅटेगरीमध्ये सांगितल्याप्रमाणे 85, 90, 95 पर्यंत विदाउट मच इलनेस, विदाउट मच आजार हे आपण आनंदीपणे जगू शकू असं मला वाटतंय. थँक्यू फॉर सर्व श्रोत्यांना माझं बोलणं ऐकून घेण्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला काही प्रश्न असतील, काही कॉमेंट्स असतील तर डेफिनेटली आय विल बी व्हेरी मच हॅपी टू डिस्कस विथ यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू किशोरजी, थँक्यू के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ. मला या व्याख्यानमालेत तुम्ही मला जे स्थान दिलं आणि मला डेफिनेटली खूप आनंद वाटला लेक्चर द्यायला सुद्धा. मी याला लेक्चर म्हणणार नाही, ही एक जीवनशैली आहे, प्रत्येकाने ती अंगीकारावी अशी माझी इच्छा आहे. काही लोकांना जरी याच्यातनं बोध घेता आला तरी माझ्या या व्याख्यानाचा उद्देश सफल झाला असं मी म्हणेन. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. दैनंदिन आयुष्यात आपल्याला छोट्या वाटणाऱ्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टी तुम्ही खूप प्रभावीपणे उलगडा केला. आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. काही प्रश्न आले आहेत श्रोत्यांकडून. पहिला प्रश्न आहे, जगात सर्व निरोगी दीर्घायुषी लोकसमूह खालील ठिकाणी आढळले जातात: ओकिनावा जपान, कार्डिनिया इटली, लोमालिंडा कॅलिफोर्निया, इकारिया ग्रीस. या सगळ्या लोकसमूहांमध्ये मांसाहार हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तर आपण सांगितल्याप्रमाणे मांसाहार हा निरोगी दीर्घ आयुष्यासाठी गरजेचा आहे. याचा संबंध वरील उदाहरणाला कसा लावावा? ऍक्च्युअली फिश ऑइल मध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि तुम्ही आता जी उदाहरणं सांगितली त्याचे जे तिथलं वातावरण जे आहे त्या वातावरणाला पोषक असं, म्हणजे मी तर म्हणेन की ज्या ज्या वातावरणाला जिथे तुम्ही राहता त्या वातावरणाला पोषक जर तुम्ही अन्न घेतलं तर ते तुम्हाला निरोगी राहील. आता आपण ज्या ठिकाणी राहतो तिथं आपण आपल्या सीझनल जे फळं असतील, व्हेजिटेबल असतील, मांसाहार करू नये असं मी म्हणणार नाहीये. पण फ्राईड फिश तुम्ही जर खाण्यात आलं त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असेल तर नाही, पण जर व्यवस्थित जर खाल्लं गेलं तर डेफिनेटली त्यांनी तुम्हाला ओमेगा 3 फॅटी ऍसिड मिळतील जे हृदयाला डेफिनेटली हार्ट हेल्दी असं म्हणता येईल. तुम्ही सेवन करू शकता, फक्त अतिरेक नको.
ऑर्गॅनिक फूड कसे ओळखावे आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता हल्ली काय झालंय की बऱ्याच वेळेला फर्टिलायझर्स चांगलं पीक यावं म्हणून वापरली जातात. त्या फर्टिलायझर्स मध्ये जे केमिकल्स असतात त्यांचा योग्य प्रमाणात वापर व्हायला पाहिजे. तर बऱ्याच वेळेला जर तो प्रमाण योग्य नसेल तर ती पालेभाज्या किंवा ती फळं किंवा ती आपल्या अन्नात येऊ शकतात आणि त्यामुळं काही जेवढा बेनिफिट आपल्याला मिळाला पाहिजे त्या फळांपासून किंवा त्या पालेभाज्यापासून तेवढा मिळू शकत नाही. ऑर्गॅनिकली डेव्हलप जे पालेभाज्या आहेत ते ओळखावं कसं सांगता येणार नाही आपल्याला. बेसिकली ज्या ठिकाणी ऑर्गॅनिक शेती आहे किंवा ज्या बऱ्याच ठिकाणी आता आजकाल ऑर्गॅनिक दुकानं आहेत जिथं ऑर्गॅनिक गुळ मिळतो, ऑर्गॅनिक गोष्टी मिळतात, त्या ठिकाणून घेणं हे महत्वाचं आहे. आणि ते सुद्धा लेबल मार्क पाहून घ्यावं तुम्ही. ISO म्हणजे लेबल मार्क असतील, ऑथेंटिक जर घेतलं तुम्ही तर नक्कीच चांगलं आहे. पण ते खूप महाग आहेत, सर्वसामान्यांना परवडणारी नाहीये. पण ऑर्गॅनिक शेती ही सर्वकडे पसरलेली नाहीये, त्यामुळे काही ठराविक लोकच त्याचा उपयोग करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन इज आचार, विचार आणि आहार एकमेकांशी कसे निगडीत आहे? बरंच म्हणलं जातं की मी तर म्हणतो की असं कम खाओ गम खाओ आणि नम जाओ अशी एक म्हण आहे, ती लागू पडते याला. आपले आचार कसे आहेत म्हणजे आपण आपल्या मनात काय विचार आहेत हे सगळं शरीर आणि विचार आणि आपलं वागणं हे एकमेकांशी जोडलेलं आहे. जे आपले विचार मनात येतील त्याप्रमाणे आपण वागणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला राग आला तर तुम्ही त्याची प्रतिक्रिया जर लगेच रागाने दिली तर ते डेफिनेटली तुमच्या शरीराला घातक आहे. राग आला तुम्ही आपले पूर्वीचे लोक म्हणायचे की तुम्ही 10 आकडे म्हणा किंवा तुम्ही शांत राहा, डीप ब्रिथिंग करा तर तुमचा राग निघून जाईल. म्हणजे ऍक्शन अँड रिॲक्शन, तर तिथं आपण थोडा विचारपूर्वक वागणं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज हाऊ टू मेंटेन मेंटल हेल्थ इन दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. आता ही जी करोनाची जी साथ आली आहे याच्यामुळे बऱ्याच लोकांना भयभीत केलेलं आहे. म्हणजे मी तर म्हणेन की भयभीत लोक खूप झाली आहेत आणि भयभीत होऊन ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या जात नाहीयेत. भयभीत झाल्यामुळे माणसामध्ये भय आलं की डेफिनेटली निगेटिव्ह विचार येतात. निगेटिव्ह विचार आलं की डिप्रेशन, नर्वसनेस ह्या गोष्टी येतात आणि त्याचे विपरीत परिणाम बऱ्याच वेळा आपण पाहतो की आत्महत्या केली, सुइसाइड कोणी केली आहे. तर त्या आजाराला घाबरून न जाता त्याचे जे उपाय आहेत, मास्क लावणं, हात धुणं. मी आता जेव्हा लॉकडाऊन उठतं तेव्हा बऱ्याच वेळा पाहतो आपण की लोक स्वयंशिस्त नाही, त्यांना डिस्टन्सिंग ठेवणं हे सगळं गव्हर्नमेंट प्रत्येक वेळी मोबाईलद्वारे, टीव्हीद्वारे, रेडिओद्वारे सगळ्यांना सांगत असतं. पण जोपर्यंत हे प्रत्येक माणूस स्वतः जर नीट वागत नसेल तर मग डेफिनेटली आजाराला घाबरून जाऊ नका. आजाराकरता प्रिव्हेन्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट. या आजाराला प्रिव्हेन्शन म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं आणि वेळोवेळी हात धुणं हेच महत्वाचं आहे. अजून व्हॅक्सिनेशन या आजारावरती यायचंय, त्याला वेळ लागेल, त्यामुळं ते शक्य नाहीये. मग घाबरून जायला नको. भय आलं की ऑटोमॅटिक सगळे सिस्टीम बॉडीची आपली विपरीत होते. मी श्रोत्यांना विनंती करते की त्यांना काही अजून काही प्रश्न असतील तर त्यांनी त्यांच्या शंकांचं निरसन करावे. किशोरजी जैन यांनी पण जे मुद्दे मांडलेत ते पण सर्वांनी विचार घ्यावा. स्पेशली चहा कॉफीचा जो त्यांनी मुद्दा सांगितला आहे तोही सर्वांनी लक्षात घ्या. चहा एक कॉमन पेय आपल्याकडे आहे, आपल्याला ती सवय लागलेली आहे. पण त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं चहा कसा घ्यायला पाहिजे तर ते मला वाटतं एक चांगला मुद्दा आहे तो. धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात जात आहोत. सर्वप्रथम मी आजचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर R.K. सेठिया व डॉक्टर K.S. जैन यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला. मी संस्थेचे माननीय अध्यक्ष व विश्वस्त यांचे पण मनापासून आभार मानते.
तसेच विविध संस्थांमधील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल मी त्यांचे आभार मानते. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या सतत सहकार्याबद्दल आणि सर्व उपस्थितांना त्यांच्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल आभार मानते. आता मी सर्व उपस्थित मान्यवरांच्या परवानगीने या कार्यक्रमाची सांगता करण्याची इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. Out. झालं.